की जेव्हा बॉम्बे अंडर 15 ची ती एक काउंटी कॅप असायची, ती अजूनही आहे माझ्याकडे. ती कॅप घातल्यावर बॉम्बेला खेळायचंच आहे. मग तुम्ही हे बघत नाही की कोण स्क्वॉड मध्ये आहेत. कारण मी जेव्हा खेळलो तर तेव्हा तर मला वाटतं संजय मांजरेकर फर्स्ट कॅप्टन. संजय वॉज फर्स्ट कॅप्टन. 7-8 ऑफ स्पिनर्स होते आणि एव्हरीबडी वॉज गुड. इनफॅक्ट प्रीतम गंदे विदर्भ सोडून इकडे आलेला, प्रयत्न केला होता आणि पेपरामध्ये भरपूर आर्टिकल झाले. फायनली बॉम्बे गेट्स अन ऑफ स्पिनर आणि प्रीतम टू प्ले. पण मी एवढंच ठरवलं की हे एक अपॉर्च्युनिटी आहे. मी जेव्हा ड्रेसिंग रूम बसायचो, आमची एक जागा फिक्स असायची. बाजूला श्रीनाथ आणि एकीकडे डोडा गणेश बसायचे, दोघंही ॲब्सोल्युटली क्रेझी पीपल. श्रीनाथ ऑफकोर्स मोठा टेस्ट क्रिकेटर, आणि तेव्हा वाद व्हायचे, तू मुंबईचा आणि तू मुंबईचा. आणि मग कधीतरी मला त्यांना सांगायला लागायचं, बीसीसीआयचे बुक्स चेक करा की कोण किती वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेलं आहे. सो ठीक आहे, आठवण करून द्यावं लागेल. ते हीट ऑफ द मुवमेंट मध्ये व्हायचं. माझा तो रेकॉर्ड आहे, पहिल्या मॅचला पहिल्याच बॉलला मी विकेट काढले. मी रमेश वासगेला मी बोल्ड केलेला, आणि माझ्या पहिल्या कांगाली ए डिव्हिजन मॅचला, मी 15 वर्षाचा होतो, माझ्या पहिल्या मॅचला 5 विकेट्स. मी काहीतरी 70 का 60ला मी वर अराउंड 5 विकेट्स डाऊन. आणि माझी आणि एस श्रीरामची 170-180 रनची पार्टनरशिप झाली. आणि मी ॲक्च्युली जेव्हा पहिला बॉल फेस केला तर मला फक्त आवाज आला साईड स्क्रीनवर थर्ड झाल्याचा. बॉल दिसला पण नाही. अच्छा. तर मी ते ओव्हर संपल्यावर श्रीरामकडे गेलं, म्हटलं अरे श्री, व्हॉट शुड आय डू, आय कांट सी द बॉल. तर एकदम टिपिकल तमिल, खूप चांगला मित्र आहे माझा. मला बोला नथिंग, लगाव द बॉल. लगाव कुठे, फेमस शब्द होता हा तेव्हा साऊथचा. म्हटलं डोक्यावर वगैरे आपटलं तर काय होणार. पण नंतर लहानपणी तुम्ही जे शिकलेले असतात, काही काही इन्स्टन्सेस होतात, वेदर आचरेकर सरांकडे म्हणा किंवा हनुमंत सिंग सरांकडे म्हणा, लाईनमध्ये येऊन कसं खेळणं, हे मी तो क्विक डिसिजन घेतला. मी काय जेन्युइन बॅट्समन नव्हतो, बट वी ऑल फील वी आर ऑलराऊंडर्स. बट 170-180 रनची पार्टनरशिप झाली आमची. आणि बॉलिंग अटॅक ब्रेट ली, गिलेस्पी आणि निकल्सन होता. जेव्हा मी डेब्यू केला त्या मॅचला अगेन्स्ट सौराष्ट्राने 640 4 डिक्लेअर केला. त्या 4 मध्ये बॉम्बेचा अटॅक होता. ॲबी, सलील, पारस, साईराज, निलेश आणि मी होतो. 4 विकेट पडल्या, त्यातला 1 रनआउट झाला, सितांशू कोटक. तो रनआउट मी केला, आणि उरलेल्या 3 विकेट्स मलाच मिळाल्या. व्हेरी गुड. सो ऑल द अदर बॉलर्स, मी बिंग अन ऑफ स्पिनर, आय पिक्ड अप ऑल द विकेट्स. बट ॲज लक मे कॉल इट, नेक्स्ट मॅच जवळपास सगळे इंडिया खेळलेले आहेत, म्हणजे बाकीचे बॉलर्सचे नावं घेतले. बट लक ॲज मे कॉल इट, नेक्स्ट मॅच आय वॉज ड्रॉप्ड. तर खरं सांगायचं तर तो निर्णय विचारपूर्वक घेतला नव्हता, तो ऑटोमॅटिक झाला. कारण काय 96 मधनं तर जिंकल्यावर नेक्स्ट इयर मला काय स्क्वॉडमध्ये घेतला नाही. आणि 98 मध्ये बेसिकली अर्ली 98 मध्ये आय लॉस्ट माय पेरेंट्स. माझी आई फेब्रुवारीमध्ये अशी पास्ट, आणि एका महिन्यात माझे वडील गेले. आणि सख्खा भाऊ आणि मी, आम्ही दोघेच घरात राहायचो. सो इट वॉज ट्रिमेंडस, फ्रस्ट्रेटिंग असेल. म्हणजे त्या वय पण फारसा नसेल. आय वॉज 21 आय वॉज. आणि पण वडील गेल्यावर 2 दिवसांनी मी ग्राउंडवर होतो. कारण मला माहिती होतं की माझ्या आई वडिलांचं म्हणजे एकच ड्रीम होतं की आपल्या मुलांनी जे काय करिअर चूज केलं त्याच्यात मेहनत करावी आणि चांगलं करावं. सो आणि ऑफकोर्स ते एक फ्रस्ट्रेशन डेव्हलप झालेलं. आय वॉज लॉस्ट. म्हणजे मला कळत नव्हतं, कारण कुठलाही मुलगा किंवा मुलगी आई वडिलांशी एवढे कनेक्टेड असतात. आणि थोडंसं ते मी क्रिकेट किट वगैरे सगळं देऊन टाकलं, क्रिकेट बंद केलेलं ऑलमोस्ट. आणि मग काही क्रिकेटर्स फ्रेंड्स आहेत मुंबईमध्ये, जे आजही माझे फ्रेंड्स आहेत, त्यांनी मग राहुल द्रविडला फोन केला. आणि राहुलला सांगितलं, आनंद इज इन बॅड शेप, कॅन यू डू समथिंग. सचिन पण ऑफकोर्स आय थिंक ही स्पोक, आणि संजय बांगर एक आहे, मनोज जोगळेकर, ह्या लोकांनी मग ते फोन केला. मी जेव्हा कर्नाटका स्क्वॉडमध्ये एंटर केलं की बॉलिंग अटॅक श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, डेव्हिड जॉन्सन, सुनील जोशी, अनिल कुंबळे. ओके. पण लकीली काय होतं की सगळे एकत्र नव्हते, काही मॅचेस अवेलेबल. पण 3-4 मॅचेसमध्ये असं पण झालं की फुल साईड असताना मी खेळलेलो आहे. आणि प्रॉबेबली माझा एक रेकॉर्ड आहे कर्नाटका 22 फर्स्ट क्लास मॅचेस विदाउट बिंग ड्रॉप फ्रॉम प्लेइंग 11 इवन 1. सिद्धूची विकेट जी होती, आणि मला माहिती होतं की सिद्धूला मी विथ टेक्निक आउट करू शकत नाही. सो आय हॅड टू प्ले विथ हिज माइंडसेट, नोईंग सिद्धू, बिंग सिद्धू, बट आम्ही पण मुंबईचे आहोत. और थॉट प्रोसेस इज लाईक दॅट. सो मला अजूनही आठवते, सिद्धूला मी पहिली ओव्हर टाकली सेमीफायनलला, मी मीडियम पेस टाकली. आय डिडंट बॉल ऑफ स्पिनच्या ऍक्शन मध्येच मीडियम पेस, नाही मीडियम पेस ऍक्शन मध्ये. सो माझा कॅप्टन बोलला, तू करतोयस काय? म्हणजे तुला विकेट पाहिजे, शांत राहा. आणि मग ओव्हर झाल्यावर मी जेव्हा कॅप घेतली, मला अजूनही आठवते, मी सिद्धूच्या बाजूने जाताना सुनील जोशी होता बरोबर, मी त्याला म्हटलं
मी एवढंच म्हटलं की मी ऐकलेलं तू स्पिनर्सला खूप मारतोस, म्हटलं आज काय विसरलास का बॅटिंग. हो, तो चिडून सिद्धूला असं म्हणणं म्हणजे गट्स लागतं. सी वेन यू आर प्लेइंग क्रिकेट यू डोंट सी हू द ऑपोनंट इज. फॉर यू इट्स अ बॅट्समन, तो कोणी असो. आणि सिद्धू मला ऍक्च्युली बॅट घेऊन मारायला आला. अच्छा. आणि मला बोलला की तुला माहिती आहे मी काय करू शकतो. मित्रांनो नमस्कार, मी सुबोध मयुरे. आपल्या गोष्ट एक चॅम्पियनशिप मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजपर्यंत आपण अनेक चॅम्पियन्सची जर्नी जाणून घेतली आहे, त्यांची गोष्ट जाणून घेतली, आणि मला खात्री आहे की आजचे आपले जे चॅम्पियन आहेत त्यांची जर्नी तेवढीच मोटिवेशनल असेल, तेवढीच इन्स्पायरिंग असेल, ज्यापासून आपण खूप काही बोध घेऊ शकू. मुंबईत जो क्रिकेटपटू लहानाचा मोठा होतो, मुंबईच्या मैदानात क्रिकेट खेळतो, त्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या घरच्या कॅबिनेटमध्ये आपली जी शोकेस असेल त्यामध्ये मुंबईची रणजी करंडकाची जी ट्रॉफी असते, रणजी करंडक जो असतो, ती असावी. पण आज आपल्यासोबत आपले जे चॅम्पियन आहे आनंद याल्विगी सर, वेलकम. थँक्यू सो मच. गोष्ट एक चॅम्पियनशिप मध्ये थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. वेलकम, मोस्ट वेलकम. तर यांच्या घरी जर आपण गेला तर यांच्या कॅबिनेटमध्ये एक नाही तर दोन दोन रणजी करंडकाच्या ट्रॉफीज आहेत. आणि विशेष म्हणजे त्या दोन्ही ट्रॉफीज, ते दोन्ही करंडक त्यांनी वेगवेगळ्या संघाकडून खेळताना जिंकले आहेत, मिळवले आहेत. आणि तेही दोन आपल्या देशातले मातब्बर असे रणजी संघ आहेत. त्यातला एक अर्थातच मुंबईचा आहे, ज्यांनी 42 वेळेस, विक्रमी 42 वेळेस रणजी करंडक जिंकला आहे. आणि दुसरा आहे तो कर्नाटकचा संघ, जो संघही देशातल्या अव्वल 3-4 संघांपैकी एक मला वाटतं ओळखला जातो. तर आनंद सर, वेलकम. थँक्यू. तुमची जर्नी खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात वादच नाही आहे. पण सुरुवात करायची आहे की मुंबईच्या प्रत्येक खेळाडूची जशी सुरुवात होते आपल्या घरच्या मैदानातून, आणि जो क्रिकेटपटू जर शिवाजी पार्कच्या आजूबाजूला राहत असेल तर त्याचे पाय आपसूक क्रिकेटच्या मैदानावर वळणं साहजिक आहे. पण त्याही पूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या घरी खेळाचं बॅकग्राऊंड होतं. मला वाटतं आई स्वतः महाराष्ट्राकडनं खो खो खेळली आहे, कर्णधारपद भूषवलेलं आहे, मावशी पण केलं आहे, मामा पण केलं आहे. तर घरचं वातावरण इतकं चांगलं पोषक असताना खेळासाठी किती महत्वाची गोष्ट होती तुमच्या घरची? नाही, ॲक्च्युली तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक घरी वातावरण जसं असतं तसं मुलांवर एक ते घडवणूक होते. आय थिंक आय एम कन्सिडर्ड लकी, कारण माझ्या घरी माझे वडील्स आय थिंक टिल द टाईम ही वॉज अलाइव्ह टेनिस खेळायचे रोज सकाळी उठून. माझी आई नलिनी हवालदार आणि माझी मावशी मालिनी हवालदार हे महाराष्ट्राचे कबड्डी आणि खो खोचे कॅप्टन्स होते आणि त्यांनी बरीच वर्ष खेळले. कबड्डी आणि खो खो दोन्ही. आणि ते बुवा साळवी म्हणून जे होते त्यांच्या अंडर ते ट्रेन झाले होते शिवाजी पार्कला. आणि मी स्वतःने खूप असे पेपर कटिंग्स बघितले, नलू आणि मालूनी महाराष्ट्रात गाजवले. तर तो एक छोटासा इन्स्पिरेशन होता. पण माझं खरं क्रिकेटचं इन्स्पिरेशन म्हणजे माझा मामा, सख्खा मामा कृष्ण हवालदार म्हणून, आचरेकर सरांचे पहिले शिष्य जे रणजी ट्रॉफी खेळले. आणि आचरेकर सर मी लहान असताना रोज घरी यायचे संध्याकाळी चहा प्यायला. मामाकरण असायचा तेव्हा. आणि हे ऍक्सिडेंटली झालं ऍक्च्युली. माझा अजून एक कझिन आहे विक्रम म्हणून, तर माझा मामा त्याला समर वेकेशनमध्ये ते बोलले चल विक्रम आपण तुला आचरेकर सरांकडे क्रिकेटला घेऊन जाऊ. तर मामाने सांगितलं आनंद तू पण चल. आणि मला काही मी जॉईन करणार नव्हतो, पण भावाबरोबर त्याला म्हटलं जरा मला बॉल्स टाक, आणि मी बॅटिंग करत होतो. तेव्हा आचरेकर सरांनी ते बघितलं आणि मामाला सांगितलं की तू आनंदला पण प्रॅक्टिसला बोलव. ओके. आणि तिकडनं सगळी सुरुवात झाली. आणि मामाचे मी पेपर कटिंग्स बघायचो लहानपणी, म्हणजे चंदू बोर्डेंबरोबर, किंवा ते जोशी म्हणून होते महाराष्ट्र, नाना जोशी होते, किंवा कानेटकर होते, हेमंत कानेटकर, त्यांच्याबरोबरचे पेपर कटिंग्स बघायचो. तर ते एक इन्स्पिरेशन खूप होतं. मला वाटलं की अरे वा, क्रिकेट खेळून आपलं पेपरामध्ये नाव येऊ शकतो, फोटो येऊ शकतो. पण ते एक इनिशियल होतं. पण जेव्हा तुम्ही त्या खेळामध्ये घुसता, तो हा खेळच एवढा छान आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही प्रोफेशन कधी होतं. आय थिंक ते इन्स्पिरेशन खूप इम्पॉर्टंट होतं. आणि तशीच माझी सुरुवात झाली आचरेकर सरांकडनं. आणि मग तिकडनं किंग जॉर्ज शाळेमध्ये गोपाल कोळी अंडर, आणि मग तिकडनं करिअरची सुरुवात झाली. पण मुंबईकडनं खेळण्याचं स्वप्न केव्हा वाटलं की नाही आपण मुंबईसाठी खेळू शकतो? किंवा त्यापूर्वी मला वाटतं मुंबईला खेळण्याच्या आधी पण भारताच्या अंडर 15च्या संघामध्ये निवड झाली होती, आणि ते प्रशिक्षण शिबिरासाठी. हो. सो मी पहिल्यांदा मुंबईला ज्युनियर क्रिकेट अंडर 15 खेळलो 87-88 सीझनमध्ये. आणि मग कंटिन्युअस आय थिंक मी 6 का 7 वर्ष मुंबईला ज्युनियर क्रिकेट खेळलो. आणि पण जेव्हा आम्ही वानखेडे स्टेडियमवर प्रॅक्टिस असायची, आमचे कोच असायचे, जयंतीलाल केनिया सर होते, दिनेश नानावटी सर होते. जेव्हा आम्ही प्रॅक्टिसला जायचो तिकडे, तर तिकडे आम्ही बॉम्बेची रणजी ट्रॉफी टीम प्रॅक्टिस करताना बघायचो.
आणि आचरेकर सरांकडे शारदाश्रमची जेव्हा नेट्स आले तेव्हा सचिन आणि विनोद तर असायचेच. तर तेव्हा त्यांना पण बघून आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मुंबईमध्ये एवढे दिग्गज क्रिकेटर होते, म्हणजे दिलीप वेंगसरकर होते, संजय मांजरेकर, लालचंद राजपूत, चंदू होता, शिशिर हतंगडी, राजू कुलकर्णी, असे सगळे क्रिकेटरना बघून आम्हाला कधीतरी वाटायचं अरे वा की ते मुंबईसाठी कधीतरी खेळावं. आणि मुंबईच्या क्रिकेटरचं तेच आहे की आय थिंक वन ऑफ द रिझन फॉर सक्सेस ऑफ मुंबई क्रिकेट इज की जेवढे प्लेयर्स मुंबईने प्रोड्यूस केले ते लोकल क्रिकेट पण खेळायचे. बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल जेव्हा लहानपणी आम्ही कांगालीत खेळायचो, मी राजस्थान स्पोर्ट्स क्लबला खेळतो, विजय अल्वा माझा कॅप्टन होता. मला वाटतं प्रदीप सुंदरम होता, बल्लू सर होते आमच्यावर. पारस नाही खेळला. विशाल माडिक होता फॉर कपल ऑफ सीझन्स आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग. तर लहानपणी वयाच्या 15व्या वर्षी मी ए डिव्हिजन मॅच खेळलो आणि माझा तो रेकॉर्ड आहे, पहिल्या मॅचला पहिल्याच बॉलला मी विकेट काढले. रमेश वासगेला मी बोल्ड केलेला आणि माझ्या पहिल्या कांगाली ए डिव्हिजन मॅचला, मी 15 वर्षाचा होतो, माझ्या पहिल्या मॅचला 5 विकेट्स आहेत. व्हेरी गुड. सो ते इन्स्पिरेशन तुम्ही आजूबाजूचे क्रिकेटर, ही जी मी नावं घेतली हे तर टेस्ट खेळलेत किंवा बॉम्बेला खेळलेत, बरोबर, पण बाकीचे कित्येक त्यावेळेचे मी 50 किंवा 60 क्रिकेटर्सची नावं घेऊ शकतो की जे प्रॉब्लेमली बॉम्बेला नाही खेळले, पण त्यांची कमिटमेंट, टॅलेंट, टेक्निक बघून कधीतरी वाटायचं की आपण पण यांच्यासारखं कधी खेळायचा कधी प्रयत्न करावा. आणि मुंबई क्रिकेटला इन्स्पिरेशनची गरज लागत नाही. तुम्ही ग्राउंडवर पोहोचलात की त्या ट्रेनमध्ये बसलात ते इन्स्पिरेशन तिकडनंच सुरू होतं. पण मग ऑफ स्पिनच टाकायची हे केव्हा ठरलं किंवा ते कसं आलं? ते ऍक्च्युली म्हणतात ना, गुड थिंग्स हॅपन ऍक्सिडेंटली. तर ऍक्च्युली मी मीडियम पेसर होतो. मी क्रिकेट सुरू केलं, मी ऍक्च्युली मिडल ऑर्डर बॅट्समन होतो. इनफॅक्ट इंडिया अंडर 19 पण मी जेव्हा कॅम्पमध्ये होतो मी 4 नंबर बॅटिंग करत होतो. लक्ष्मण 5 होता. आणि ऋषिकेश कनेटकर 3 बॅटिंग करत होतो, म्हणजे त्या कॅम्पमध्ये फक्त. मे बी कॅप्टन होतो म्हणून मी स्वतःला ती बॅटिंग नंबर दिली. पण मी ऍक्च्युली मीडियम पेसर होतो. शाळेच्या टीममध्ये मीडियम पेसर म्हणून सिलेक्ट झालो. आणि मला अजूनही आठवते की एक फ्रेंडली मॅच मध्ये शाळेच्या मला कॅप्टन बनवलं. गोपाल कोळी सरांनी. आणि त्या मॅच मध्ये त्या वयामध्ये कसं असतं, कॅप्टन म्हटलं की तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळी तुम्हालाच करायचे, बरोबर, की एक चान्स मिळतो. आणि मी त्या मॅचला स्पिन टाकली. आणि त्या मॅचला मी 8 विकेट्स काढल्या. आणि गोपाल कोळी सर प्रॅक्टिस मॅच होती की प्रॅक्टिस मॅच होती. तर मग गोपाल कोळी सरांनी मला बघितलं आणि मग मला त्यांनी बोलवलं आणि मला बोलले, आनंद तू स्पिन कंटिन्यू कर. आणि माझा प्रॉब्लेम एक होता, माझा फ्लॅट फीट होता. अजूनही तो फ्लॅट फीट असल्यामुळे तेवढी ॲजिलिटी नव्हती माझ्याकडे. आणि मी म्हटलं चल बरं झालं की स्पिन मध्ये नाही घ्यावं लागणार जास्त. आणि दुसरं एक होतं की माझा सख्खा मामा पण ऑफ स्पिनरच होता. ही वॉज अन ऑफ स्पिनर अँड बॅट्समन. आणि मग तसं माझं ऑफ स्पिन जर्नी सुरू झाली. आणि मग त्या ऑफ स्पिनला पैलू मला वाटतं हनुमान सरांनी पाडले असतील त्या कॅम्पमध्ये किंवा वेगवेगळे काढे. सो म्हणजे आय थिंक आय वुड कन्सिडर हनुमान सिंग सर माय ॲज गुरु. कारण जेव्हा आम्ही इंडिया अंडर 15ला सिलेक्ट झालो कॅम्पला, तर तिकडे दिग्गज लोक भरपूर होते. आणि माझं नशीब होतं की आय कुड स्पेंड वीक्स टाइम विथ सर एरापल्ली प्रसन्ना. सो म्हणजे कर्नाटकला खेळत असताना की त्या कॅम्पमध्ये? नाही, कॅम्पमध्ये. सो तिकडे रॉजर बेन्नी होते, के तारापूर सर होते, सय्यद किरमाणी, एरापल्ली प्रसन्ना सर, बिशन सिंग सगळे येत होते. तर मला त्यांच्याकडनं, एरापल्ली प्रसन्ना सरकडनं खूप ते टिप्स मिळाले किंवा बेसिक ऑफ स्पिन बद्दल काय असतं. पण मजा अशी झाली की जेव्हा मी परत आलो तेव्हा हनुमान सिंग सरांनी काय केलं की आम्ही फक्त नॅशनल कॅम्पला होतो म्हणून नाही, पण त्यांनी जे आम्ही 3-4 जण नॅशनल कॅम्पला होतो त्यांना त्या पावसाळ्यामध्ये ते बोलले, आनंद आय ट्रेन यू. सो आम्ही शाळा कॉलेज संपल्यावर 3, 3:30, 4ला आम्ही चर्चगेटला पोचायचो. आणि एवढा मोठा माणूस हनुमान सिंग, त्यांची ती ब्लू फियाट घेऊन ते सत्कार हॉटेल बाहेर आम्हाला पिक करायचे. आम्ही मग वानखेडेवर जायचो पावसाळ्यामध्ये. आणि वानखेडेच्या नॉर्थ स्टँडच्या इकडे जे मागे स्टँड आहे तिकडे MCAने आम्हाला जागा दिलेली. तिकडे ते ऍक्च्युली स्टम्प्स आणि गुड लेंथ एरिया मार्क करायचे. आणि जिकडे तुमचे स्नॅक्स ठेवतात तिकडे आमचे एक पुस्तक असायचं. आणि त्या पुस्तकामध्ये जोपर्यंत दिवसाचे 100-150 बॉल गुड लेंथवर टाकत नाही तोपर्यंत ते आम्ही पुस्तक स्पॉटसाठी म्हणजे असे ते आपण 0 आणि फुल्ली करून ठेवायचो. गुड लेंथवर पडला की टिक करायचं, गुड लेंथवर पडला की टिक करायचं. आणि त्यांनी हनुमान सिंग सगळे माझी ऍक्शन नीट केलीच, कारण माझी आधी ऍक्शन कशी एकदम वेगळी होती. मग त्यांनी ते बांबूस ठेवून मला सरळ धावत येऊन सगळं. आणि मग ते प्रॅक्टिस संपवून आम्हाला मग क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला घेऊन जायचे गाडीमध्ये. तिकडे आम्हाला स्नॅक्स वगैरे द्यायचे.
आणि आम्हाला परत स्टेशनवर ड्रॉप करायचे. ड्रॉप करायचे. सो आय वुड कन्सिडर माय गुरु एज सर हनुमान सिंग सर. आणि ऑफकोर्स बाकीचे आचरेकर सर तर नक्कीच होते, गोपाल कोळी सर आहे किंवा अमर वैद्य सर होते, त्यांच्यामुळे पण मी खूप शिकलो. कसं आहे की गुरु एक नसतो, बरेच गुरु असतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेजला कोण ना कोणतरी असतं शिकवत जातो. बट आय थिंक हनुमान सिंग सर इज माय, आय वुड कॉल हिम इज माय गुरु. तुम्ही आता प्रसन्न सरांचा उल्लेख केला. मला वाटतंय की आजच्या काळात IPLच्या या काळात शिक्षणाला किती महत्व क्रिकेटपटू देत असतील कदाचित सांगता नाही येणार, पण त्या काळी मला आठवतं कुठेतरी मी वाचलं होतं की त्यांनी 1962 साली भारतासाठी डेब्यू केला होता टेस्टसाठी. पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी 4-5 वर्षाची गॅप घेतली, पूर्ण ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं आणि मग 67ला पुन्हा कमबॅक केलं इंडियन टीममध्ये आणि पुन्हा इतके मोठे दर्जेदार स्पिनर झाले. तर तुमच्या घरी शिक्षणासाठी तसं काही कसं वातावरण होतं की नाही शिक्षण झालंच पाहिजे? कारण नंतर तुम्ही क्रिकेटच्या नंतर जी सेकंड इनिंग सुरू केली त्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना आणि नंतर म्हणजे एखादा MBA स्टुडंट पण चांगलं जेवढं काम करू शकणार नाही तेवढं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. तर शिक्षणाला घरी तेव्हा क्रिकेट आणि शिक्षणाला किती प्राधान्य दिलं जायचं? सो आय थिंक आय फाउंड माय सेल्फ लकी. माझ्या आई वडिलांचा एकच उद्देश होता की तू क्रिकेट किती खेळ पण बेसिक ग्रॅज्युएशन हे केलंच पाहिजे. पण मला जे माझे आई वडील कधी मॅच खेळून आल्यावर विचारायचे नाही की किती विकेट्स काढल्या किंवा किती रन्स काढल्या. दे यूज्ड टू ओनली आस्क मी की तू एन्जॉय केलंस का, आज काय शिकलास का. घरी थोडं प्रेशर म्हणजे मला स्वतःला लाज वाटायची, कारण आमच्या घरामध्ये मोर ऑर लेस नॉट ओनली जस्ट माय पेरेंट्स, माझा सक्का भाऊ पण माझे बाकीचे कझिन्स सगळे हायली एज्युकेटेड. My father was MSc first class first from Karnataka University. He was an assistant director Maharashtra Telecom. माझ्या आईने MPhil केलं सोशॉलॉजी. शी वॉज अ व्हाईस प्रिन्सिपल ऑफ अ कॉलेज. माझा सख्खा भाऊ इज अ केमिकल इंजिनियर अँड MBA. मामा स्वतः सख्खा मामा आय एम अहमदाबाद आणि पुणे इंजिनिअरिंग कॉलेज. सो लहानपणी जेव्हा दिवाळीमध्ये किंवा गणपतीमध्ये फॅमिली एकत्र भेटायची मला थोडीशी कुठेतरी लाज वाटायची, कारण अभ्यासामध्ये असं नाही की काय वाईट होतं पण वेळ नाही मिळायचा. क्रिकेटमुळे शक्य नाही. पण क्रिकेट, आय फील क्रिकेट इटसेल्फ इज अन एज्युकेशन. तुम्ही जर क्रिकेट नीट खेळलात तर आय थिंक त्याच्यामुळेच तुम्हाला आयुष्यात भरपूर गोष्टी शिकायला मिळतात. बट टुडे आय थिंक आय एम शुअर माय फॅमिली इज प्राऊड ऑफ व्हॉट आय हॅव डन. सो नंतर मग मी ऑफकोर्स ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, काय काय कोर्सेस केले आणि मग नंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्यात की जे आज इट्स व्हेरी रेअर इन द इंडस्ट्री टुडे. त्या गोष्टीबद्दल पण बोलायचं आहे, पण पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर घेऊन जातो त्या अंडर-15 अंडर-19च्या डेजमध्ये. भारतासाठी अंडर-19 पण केला मला वाटतं. सो मी भारताच्या कॅम्पमध्ये होतो. मी ॲक्च्युली ती टीम सिलेक्ट झाली होती 15 जणांची आणि सिलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे कसं असतं की ऑलवेज देर इज सम काइंड ऑफ एखाद दुसऱ्या प्लेअरचे पॉलिटिक्स असतात, म्हणून त्यांनी 16ची प्लेअर सिलेक्ट केलेली आणि ती मॅच होती इंडिया युथ म्हणून नाव दिलेलं त्याला. इंडिया युथ वर्सेस ऑस्ट्रेलिया युथ होतं. ओके. संदीप पाटील सर आमचे कोच होते, JY लेले सेक्रेटरी होते. आणि त्या वर्षी मी इंडियामध्ये हायेस्ट विकेट टेकर होतो अंडर-19 मध्ये. मी आय थिंक 7 का 8 मॅचमध्ये माझे 48 विकेट्स होत्या. ओके. वेस्ट झोनमध्ये पण हायेस्ट विकेट टेकर होतो आणि मला टीममध्ये सिलेक्ट केलं होतं. आणि ती एक सिलेक्शन मॅच ठेवली होती 3 दिवसाची, सिकंदराबादला होती अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया युथ. आणि पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने एका दिवसामध्ये 430 केला. ओके. आणि खूप मार पडला सगळ्यांना, मला पण भरपूर मार पडला. तर अँड्र्यू सॅमन्सने 180 केला. पण आमची जेव्हा बॅटिंग आली तेव्हा मी 7 नंबर बॅटिंगला गेलो आणि आम्ही काहीतरी 70 का 60ला आम्ही वी वर अराउंड 5 विकेट्स डाऊन. आणि माझी आणि एस श्रीरामची 170-180 रनची पार्टनरशिप झाली. आणि मी ॲक्च्युली जेव्हा पहिला बॉल फेस केला तर मला फक्त आवाज आला साईड स्क्रीनवर थर्ड झाल्याचा, बॉल दिसला पण नाही. अच्छा. मी ते ओव्हर संपल्यावर श्रीरामकडे गेलं, म्हटलं अरे श्री व्हॉट शुड आय डू, आय कांट सी द बॉल. तर एकदम टिपिकल तमिलियन, खूप चांगला मित्र आहे माझा, मला बोला नथिंग लगाव द बॉल. ओके. लगाव कुठे, लगाव फेमस शब्द होता मला वाटतं हा तेव्हा साऊथचा. म्हटलं डोक्यावर वगैरे आपटलं तर काय होणार. पण नंतर लहानपणी तुम्ही जे शिकलेले असतात काही काही इन्स्टन्सेस होतात, वेदर आचरेकर सरांकडे म्हणा किंवा हनुमान सिंग सरांकडे म्हणा, लाईनमध्ये येऊन कसं खेळणं, हे मी तो क्विक डिसिजन घेतला. मी काय जेन्युइन बॅट्समन नव्हतो, बट वी ऑल फील वी आर ऑलराऊंडर्स. बॉलिंग ऑलराऊंडर. बट 170-180 रनची पार्टनरशिप झाली आमची. आणि बॉलिंग अटॅक ब्रेट ली, गिलेस्पी आणि निकल्सन होते. आणि मग सेकंड एजमध्ये पण ते हे होते. संदीप पाटील सरांचं स्टेटमेंट आहे की ही इज वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर्स टू हॅव प्लेड ऑन इंडियन सॉइल व्हेन ही वॉज अंडर-19.
आणि मग सेकंड इनिंगमध्ये लंचपर्यंत आम्ही त्यांना 100ला 5 काढले आणि मी 4 विकेट्स काढलेल्या. व्हेरी गुड. बट देन ॲज लक मे कॉल इट, ऋषिकेश कनेटकर वॉज सिलेक्टेड एज अन ऑफ स्पिनर आणि मला फर्स्ट स्टँड बाय म्हणून ठेवला. बट मे बी दॅट्स वॉट लाईफ इज अँड लाईफ मूव्स ऑन. करेक्ट. पण कांगा लीगच्या नक्कीच आठवणी असतील राजस्थानसाठी खेळताना. अमेझिंग. सो आय थिंक मी जेव्हा म्हणजे लहानपणी आय एम टॉकिंग ऑफ 87, 88, 89 हे तेव्हा फिटनेस हा वर्ड पण नव्हता प्रॉबेबली, पण थोडंसं ग्राउंडला राऊंड मारले की झाला फिटनेस. पण आय वॉज लकी की आमची काळजी जी घेतली, मी फॉर एक्झाम्पल फॉर्मर क्रिकेटर्स एक राजन श्रीवास्तव म्हणून आहेत, राजस्थानचे सेक्रेटरी होते. ओके. आणि त्यांनी विजय अल्वा वॉज आर कॅप्टन आणि विजय आता इज वन ऑफ द फायनेस्ट ट्रेनर्स. मला आठवतं विजय आमच्यासाठी दर फ्रायडेला, सॅटर्डे, संडेला शिवाई पार्क ग्राउंडवर किंवा समुद्रावर आम्ही काही 4-5 यंग क्रिकेटर्स होतो, आम्हाला तो फिटनेस ट्रेनिंग करवायचा. मग त्यावेळेला त्यांनी त्याचे ते सँड वेट्स द्यायचा. अच्छा. आणि मग सॅटर्डे इव्हनिंगला त्याचं एक शॉप होतं चर्नी रोडला, फॅम ऑटो म्हणून. ओके. आणि मग त्याच्या आम्ही इकडे बसून नेक्स्ट डे कोणा अगेन्स्ट मॅच आहे, दादर युनियन आहे, CCI, कुठले प्लेयर्स आहेत, मग त्यांच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग टाकायची. अच्छा. सो तेच सांगतो, तेव्हाचं मुंबई क्रिकेटचं कल्चर असं होतं की मॅचच्या आधी, लोकल मॅचेसच्या आधी पण लोक डिस्कशन करायचे. आणि त्याच्यामुळे जे शिकायला मिळतं ना, ते हे व्हिडिओ अनालिसिसने वगैरे काही मिळत नाही. आजकाल बदललंय सगळं जरा. म्हणजे चर्चा किती होत असेल किंवा उद्याच्या गेमबद्दल इनपुट्स घेणं म्हणतायत ते किती होत असेल. ॲब्सोल्युटली. सो हे तेव्हा कांगा लीगमुळे. आणि मग ऑफकोर्स बरेचसे लोक होते की सनग्रेस मफतलालनी मला खूप मदत केली. मला वाटतं त्या SBI जी मफतलाल स्कीम होती, टायसन. नाही, ते फ्रँक टायसन ती नंतर ही 1988-89 मध्ये हेमंत व्यंकणकर सरांनी आणि सनग्रेस मफतलालनी ती स्कीम सुरू केली, अडॉप्शन स्कीम म्हणायचे. अच्छा. सो टॉप 2 यंग क्रिकेटर्स ऑफ इंडियावर मुंबई ते सिलेक्ट करायचे. सो पहिले 2 सचिन आणि विनोद होते आणि मग दुसरा मी आणि अजून एक मुंबईचा क्रिकेटर होता. ओके. आणि अनिल जोशी म्हणून जे आहेत ते आमची खूप काळजी घ्यायचे, मग आम्हाला काय लागलं किंवा प्रॅक्टिस सेशन्स किंवा काय करायचं. सो हे त्यावेळेचं जे कल्चर होतं ते अतिशय वेगळंच होतं. म्हणजे देर वॉज अ लॉट ऑफ पर्सनल बॉन्डिंग आणि त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स मिळतो मुलाला खेळायला की आपल्या पाठीशी कोणतरी आहे. सो दॅट्स हाऊ इट इज. पण मुंबईसाठी खेळू शकतो हा कॉन्फिडन्स केव्हा मिळाला? कारण त्या काळात मुंबईसाठी खेळणं म्हणजे वेगळी गोष्ट होती, कारण एक दिग्गज होते, अमोल असेल, साईराज वगैरे सगळे, रमेश पवार नंतर आला असेल कदाचित. पण मुंबईच्या संघात आपण प्लेइंग 11 मध्ये आपल्याला जागा मिळू शकेल हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स केव्हा आला? डे 1 पासून. ओके. डे 1 पासून होता की जेव्हा मुंबई अंडर-15 मी सिलेक्ट झालो. जेव्हा मला पहिली कॅप मिळाली, बाळ मादळकर सर सेक्रेटरी होते. आणि जेव्हा मला पहिली कॅप मिळाली, जेव्हा ती कॅप घातली, तो त्या कॅपमध्ये काही वेगळी ती नशा आहे. तुम्ही इंडियाचा विचार करतच नाही की जेव्हा बॉम्बे अंडर-15 ती एक काउंटी कॅप असायची, ती अजूनही आहे माझ्याकडे. ती कॅप घातल्यावर बॉम्बेला खेळायचंच आहे. मग तुम्ही हे बघत नाही की कोण स्क्वॉडमध्ये आहेत. कारण मी जेव्हा खेळलो तर तेव्हा तर मला वाटतं संजय मांजरेकर फर्स्ट कॅप्टन. संजय वॉज फर्स्ट कॅप्टन. 7-8 ऑफ स्पिनर्स होते आणि एव्हरीबडी वॉज गुड. इनफॅक्ट प्रीतम गंदे विदर्भ सोडून इकडे आलेला, प्रयत्न केला होता आणि पेपरामध्ये भरपूर आर्टिकल झाले, फायनली बॉम्बे गेट्स अन ऑफ स्पिनर आणि प्रीतम टू प्ले. पण मी एवढंच ठरवलं की हे एक अपॉर्च्युनिटी आहे मला. आणि त्या वर्षी आय थिंक पोलीस शिल्ड आणि टाइम शिल्ड वर द मेन टुर्नामेंट फॉर बॉम्बे सिलेक्शन. मला वाटतं त्या 6 मॅचमध्ये मी 35 विकेट्स काढल्या आणि दे इन्क्लुडेड मी इन द स्क्वॉड. मी अजित आगरकर आणि वसीम जाफर आम्ही एकत्र डेब्यू केलं बॉम्बेला. ती डेब्यूची मॅच? ती माझी डेब्यूची मॅच होती, ती वसीमनी 300 केलेला. अच्छा अच्छा. सो दॅट वॉज हिज सेकंड मॅच अँड इट वॉज माय फर्स्ट मॅच. अच्छा अच्छा. पण ॲज अ परफॉर्मन्स किती सॅटिस्फॅक्टरी होती की किती तेवढीशी संधी मिळाली नाही बॉलिंग करायची? कारण असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला प्रेफरन्स पेसर्सला असतो, त्यात लेफ्ट आर्म पेसरला असतो, मग लेफ्ट आर्म स्पिनरला असतो, आणि कॅप्टनला आठवलं तर मग तो कदाचित ऑफ स्पिनरला आणतो. आपण बघितलं असेल की वॉशिंग्टन सुंदरला 60-70 ओव्हर वाट पाहावी लागली मँचेस्टर टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध. पण बिईंग ऑफ स्पिनर रणजी घेतानाचा अनुभव काय होता? म्हणजे की कॅप्टनला जाऊन सांगायचं अरे मी पण आहे बॉलर. कसं आहे ना सोबत, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. तुम्ही क्रिकेट घ्या किंवा आयुष्य घ्या, घरातल्या गोष्टी घ्या, फ्रेंड सर्कल घ्या किंवा दुसरी कुठली कंपनी घ्या, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं एक लिमिटेड
और एक सर्टन रोल असतो. हो खरं आहे. कुठल्याही गोष्टींमध्ये. बरोबर आहे. आणि टीमवर्क असते प्रत्येकाला. मी जेव्हा बॉम्बेला सिलेक्ट झालो आणि मला कळलं की मी उद्या डेब्यू करणार आहे, मी हा नाही विचार केला की मला किती ओव्हर्स मिळणार आहे. आणि तो मला वाटत नाही कुठलाही क्रिकेटर करतो, करणार पण नाही. तो एवढाच विचार करतो ॲज अ बॉलर की बाबा मला बॉलिंग मिळाली तर मी काय केलं पाहिजे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा मी डेब्यू केला त्या मॅचला अगेन्स्ट सौराष्ट्राने 640चा 4 डिक्लेअर केला. हो. त्या 4 मध्ये बॉम्बेचा अटॅक होता. ॲबी, सलील, पारस, साईराज, निलेश आणि मी होतो. 4 विकेट पडल्या, त्यातला एक रनआउट झाला सितांशू कोटक. अच्छा. तो रनआउट मी केला आणि उरलेल्या 3 विकेट्स मलाच मिळाल्या. व्हेरी गुड. सो ऑल द अदर बॉलर्स, मी बिंग एन ऑफ स्पिनर, आय पिक्ड अप ऑल द विकेट्स. बट ॲज लक मे कॉल इट, नेक्स्ट मॅच जवळपास सगळे इंडिया केलेले आहेत, म्हणजे बाकीचे बॉलर्सचे नावं घेतले. बट लक ॲज मे कॉल इट, नेक्स्ट मॅच आय वॉज ड्रॉप्ड. हो. अच्छा. सो बट दॅट्स पार्ट ऑफ लाईफ. कारण आय थिंक फेल्युअर्स इज द बिगेस्ट टीचर इन लाईफ. खरं आहे. कारण तुम्हाला जे या गोष्टींमध्ये प्रॉबेबली तेव्हा मला ड्रॉप केलं तेव्हा खूप फ्रस्ट्रेशन असायचं. बट इफ आय हॅव टू लुक बॅक इन दी हाइंडसाइट, त्या गोष्टींमध्ये जे शिकलो आज मला प्रॉबेबली माझ्या कामात उपयोगी पडते. बरोबर. आज तसा विचार करणं समजू शकतो, पण तेव्हा त्यावर ओव्हरकम करणं किंवा त्या याच्यातून कमबॅक करणं की नाही यार आपण डिझर्व करत होतो, आपण परफॉर्मन्स केला होता, पण आज बाहेर बसतोय, पुन्हा नेक्स्ट मॅचसाठी तेवढंच फायटिंगली तयार होणं, हे किती टफ होतं तेव्हा. जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये क्रिकेट सुरू करता ना, आणि जेव्हा तुम्ही मुंबई दिग्गज लोकांबरोबर टाइम स्पेंड करता ड्रेसिंग रूम मध्ये, these things come naturally to you. फ्रस्ट्रेशन करून आय मीन व्हॉट आर यू गोइंग टू अचीव्ह? नथिंग. यू हॅव टू फाईट इट. तुम्ही साधी एक गोष्ट, मला आठवते मी लहानपणी गोरेगावला जेव्हा राहायचो, आमची एक दादरला मी किंग जॉर्ज मध्ये होतो शाळेमध्ये, माझी आई, मी आणि माझा भाऊ आम्ही ट्रेन पकडायचो. मला वाटतं की 8:14 फास्ट लोकल असायची. त्या लोकलमध्ये आम्ही फर्स्ट क्लासमध्ये लेडीज कंपार्टमेंटमध्ये जायचो कारण लहान होतो. पण त्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये पण चढायला त्रास व्हायचा. सो यू बेसिकली फाईट फ्रॉम द अर्ली मॉर्निंग. क्रिकेटमध्ये ड्रॉप होणं नाही मिळणं, आय मीन दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. बट इन दी हाइंडसाइट, इफ आय हॅव टू लुक बॅक एट इट, आय फील आय एम व्हेरी लकी इनफ टू हॅव प्लेड विथ ऑल दिस क्रिकेटर्स हुम आय हॅव डन. आणि प्रत्येक माणसाचा एक, आय थिंक इट्स ऑल रिटन की तुम्ही एवढे मॅचेसच खेळणार आहात. आणि असे लाखो हजारो क्रिकेटर्स आहेत प्रॉबेबली वर बेटर देन मी कुडंट प्ले फॉर बॉम्बे. मला जेवढी संधी मिळाली आणि आय एम हॅपी, आणि जेवढं मी त्यातनं शिकलो ते आय एम ट्राईंग टू कॉन्ट्रीब्यूट बॅक टू द गेम. ती 96-97 मला वाटतं रणजी ट्रॉफी फायनल मुंबई विरुद्ध, मुंबई दिल्ली होती, त्या मॅचला मी ड्रॉप्ड होतो. दे ड्रॉप मी फ्रॉम द स्क्वॉड. ओके. आणि आय थिंक आय डोंट रिमेंबर कोण ऑफ स्पिनर गेला, पण आदल्या मॅचेस मी अख्ख्या स्क्वॉडमध्ये होतो आणि 3 मॅच खेळलो बॉम्बेला. बरोबर. पण ती जेव्हा जिंकले आपली मुंबई, कारण यू आर पार्ट ऑफ द त्या पूर्ण जर्नीचा, तर ते किती मोठी हे होती की ॲब्सोल्युटली. रणजी ट्रॉफी जिंकण्याची नशा, आय थिंक आय एम लकी इनफ टू 2दा मला ती नशा मिळाली. मे बी मी स्क्वॉडमध्ये नव्हतो पण आदली स्क्वॉड होतो. पण जेव्हा मॅच जिंकून टीम आली परत, इथपर्यंत पोहोचण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट पण केलं होतं टीमने. व्हॉट एव्हर, सी एव्हरी पर्सन कॉन्ट्रीब्युट्स 1%, 2%, 100%. ओके. एखादा चांगला कॅच असेल, एखादी चांगली ओव्हर असेल, contribution is not just people who have got 1000 runs in a season or 50 wickets, but including trainers, coaches, physios and all this. It's a teamwork after all. आणि सर्वात आय थिंक ह्याच्यातलं मोठी गोष्ट अशी होती की जेव्हा मी परत फंक्शन होतं MCAचं, द काइंड ऑफ क्रिकेटर्स हू आर सेलिब्रेटिंग विथ यू, म्हणजे दिलीप सरदेसाई सर, अजित वाडेकर सर, रमाकांत देसाई सर, अनेक दिग्गज. आणि मग ह्यांना बघूनच वाटायचं. आणि जेव्हा ते बोलायचे, काइंड ऑफ इन्स्पिरेशन. अँड दॅट्स रिझन क्रिकेट इन बॉम्बे विल ऑलवेज बी सक्सेसफुल, बिकॉज फॉर्मर प्लेयर्स स्पेंड टाइम विथ द करंट क्रिकेटर्स. ज्या दिवशी ते बंद होईल त्या दिवशी मुंबई विल स्टॉप प्रोड्युसिंग क्रिकेटर्स. आणि मुंबईला जी एवढी रिच हिस्ट्री आहे क्रिकेटर्सची प्रोड्यूस केलेली, 70 टेस्ट प्लेयर्स आपण प्रोड्यूस केले असतील, कदाचित त्यापेक्षा जास्त झाले असतील आता. तर ही मला नाही वाटत भारतात दुसऱ्या ठिकाणी कुठे तुम्हाला मिळू शकेल एवढा मोठा अनुभवाचा, समृद्धीचा ठेवा. आय थिंक हे बऱ्याच लोक बोललेली आहेत, पण आय वुड गो वन स्टेप बियॉन्ड दॅट. इंडियाला न खेळलेले मुंबईचे क्रिकेटर्स, पण आज मी 50 जणांची लिस्ट काढू, जे डिझर्व करू शकत, आय मीन ज्यांना कमी चान्सेस मिळाले, किंवा फॉर एक्झाम्पल शिशिर रत्नागिरी. बरोबर. आय मीन ही वॉज अ ब्रिलियंट. पॅडी सर, आय मीन काय बोलायचं त्याच्यावर. सो असे बरेचसे क्रिकेटर्स आहेत. अँड दॅट्स द रिझन क्रिकेट इज अ ग्रेटेस्ट टीचर, आय बिलीव्ह, बिकॉज इट अलाउज यू टू लर्न फ्रॉम द हार्डशिप्स विच हॅव गॉन थ्रू. बरोबर आहे. पण मग ज्या मुंबईसाठी आपण खेळलो, मुंबईसाठी खेळायचं स्वप्न बघितलं होतं, ती मुंबई सोडून जाताना किंवा तो निर्णय घेताना टफ होतं?
किंवा तो निर्णय काय घेतला गेला? खरं सांगायचं तर तो निर्णय विचारपूर्वक घेतला नव्हता, तो ऑटोमॅटिक झाला. कारण काय 96 मधनं तर जिंकल्यावर नेक्स्ट इयर मला काय स्क्वॉडमध्ये घेतला नाही. आणि 98 मध्ये बेसिकली अर्ली 98 मध्ये आय लॉस्ट माय पेरेंट्स. माझी आई फेब्रुवारी मध्ये पास्ट आणि एका महिन्यात माझे वडील गेले. आणि सख्खा भाऊ आणि मी आम्ही दोघेच घरात राहायचो. सो इट वॉज ट्रिमेंडस, फ्रस्ट्रेटिंग असेल. म्हणजे त्या वय पण फारसा नसेल जबाबदारी 21 आय वॉज. आणि पण वडील गेल्यावर 2 दिवसांनी मी ग्राउंडवर होतो. कारण मला माहिती होतं की माझ्या आई वडिलांचं म्हणजे एकच ड्रीम होतं की आपल्या मुलांनी जे काय करिअर चूज केलं त्याच्यात मेहनत करावी आणि चांगलं करावं. सो आणि ऑफकोर्स एक फ्रस्ट्रेशन डेव्हलप झालेलं. आय वॉज लॉस्ट. म्हणजे मला कळत नव्हतं, कारण कुठलाही मुलगा किंवा मुलगी आई वडिलांशी एवढे कनेक्टेड असतात. आणि थोडंसं ते मी क्रिकेट किट वगैरे सगळं देऊन टाकलं, क्रिकेट बंद केलेलं ऑलमोस्ट. आणि मग काही क्रिकेटर्स फ्रेंड्स आहेत मुंबईमध्ये जे आजही माझे फ्रेंड्स आहेत, त्यांनी मग राहुल द्रविडला फोन केला. आणि राहुलला सांगितलं, आनंद इज इन बॅड शेप, कॅन यू डू समथिंग. सचिन पण ऑफकोर्स आय थिंक ही स्पोक, आणि संजय बांगर एक आहे, मनोज जोगळेकर, ह्या लोकांनी मग ते फोन केला. आणि राहुल आणि आमची फ्रेंडशिप होती, कारण नॅशनल कॅम्पला जेव्हा मी होतो तेव्हा राहुल अंडर 17 ला होता. आणि ते मराठी बोलण्यामुळे आम्ही राहुल आणि बाईकवर त्याच्या फिरायचो सगळीकडे. सो राहुल वॉज द कॅप्टन ऑफ इंडियन टीम दॅट टाइम. आणि CCI वर अगेन्स्ट केनिया मॅच होती 97 का 97 मध्ये, 98 मध्ये. आणि मग मी त्याला भेटायला गेला आणि तो बोलला की आनंद, कर्नाटकाकडे ऑफ स्पिनर कोणच नाही, आर अनंत म्हणून होता, तो रिटायर होतोय, अपॉर्च्युनिटी, पण तुला येऊन लोकल क्रिकेट खेळायला लागेल, प्रूव्ह करायला लागेल. सो कपल ऑफ क्लोज फ्रेंड्स वर स्टील माय फ्रेंड्स. संजय म्हणून एक मित्र, त्यांनी मला उद्यान एक्सप्रेसमध्ये ड्रॉप केलं. आम्ही बाईकवर गेलो आणि किडबॅक घेऊन फक्त 24 तास रडत गेलो मी, कारण आय हॅड लॉस्ट आई वडील. किती दिवसांनंतर? म्हणजे आई वडील 36 डेज नंतर वडील गेले. आणि नंतर मग कर्नाटकला जायचा निर्णय त्याच महिन्यात घेतला. सो आई माझी फेबमध्ये शी पास्ट, मार्च मध्ये वडील गेले. आणि 3rd week of May आय वॉज इन द ट्रेन टू बँगलोर. आणि मग टिपिकल हार्डशिप्स, छोट्याशा रूममध्ये राहणं, पैसे नाही, ट्रॅव्हल कसं करायचं. आणि हे करता करता राहुल एकच बोलला की यू हॅव टू परफॉर्म. सो आय वॉज प्लेइंग फॉर BUCC, जो राहुलचा क्लब आहे, सगळे दिग्गज, मे सय्यद किरमानी, रॉजर बेनी, विजय भारद्वाज, ते सगळे त्या क्लबला खेळायचे. आणि लकीली 6 का 7 क्लब मॅचेस मध्ये मी 2 100 केले. आणि 3 मॅच मध्ये 5 विकेट्स काढले. आणि आय थिंक इमिजिएटली इन द मंथ ऑफ सप्टेंबर आय वॉज इन द कर्नाटका स्क्वॉड फॉर द फर्स्ट मॅच. पण मुंबई आणि कर्नाटक जरी दिग्गज संघ असतील दोन्ही, तरी दोघांचे कल्चर वेगळं असेल. क्रिकेटिंग कल्चर म्हणा किंवा तिकडचं थोडंसं वेगळं असेल. खडूसपणा मुंबईत जो असेल कदाचित तो कर्नाटकमध्ये वेगळ्या पद्धतीने असेल. तर तिथे ऍडजस्ट होणं किंवा त्यांनी तुम्हाला स्वीकारणं हे इझी नसेल असं मला वाटते. सो ऍक्च्युली जेव्हा मला सिलेक्ट केलं कर्नाटका टीममध्ये, AV जयप्रकाश म्हणून एक नॅशनल अंपायर होते, त्यांनी रिझाईन केलं. ते बोले मुंबईचा क्रिकेटर कशाला पाहिजे. सो ही रिझाईन अलॉंग विथ हिम अनदर सिलेक्टर रिझाईन. बट बाकी सिलेक्टर्स बोलले की आय मीन डझंट मॅटर, तो मुंबईचा आहे का, तो इंडियामधला आहे. आणि लोकल मॅचेस मध्ये परफॉर्मन्स केलेला आहे. आणि मी तसा आय एम अ कनाडिगा, सो बाय बर्थ आय कॅन प्ले. सो सी कुठेही तुम्ही जा, आता मुंबईमध्ये पण बरेचसे क्रिकेटर्स बाहेर ना आले. पण लकीली कसं आहे ना सर, की हा खेळच असा आहे ना की एकदा तुम्ही ते पांढरे कपडे ग्राउंडवर गेलात ना, तुम्ही हा नाही विचार करत की हा ठाण्याचा आहे का दादरचा आहे का बोरिवलीचा आहे. बरोबर. सो इनिशियली थोडं रेजिस्टन्स होता, बट ते तुमच्यावर आहे. आय थिंक वेदर यू प्ले क्रिकेट ऑर यू आर इन कॉर्पोरेट वर्ल्ड, एव्हरीथिंग इज ऑल अबाउट मॅन मॅनेजमेंट. आणि मग नंतर ती दोस्ती एवढी डेव्हलप झाली, आजही आमचे ते सगळे फ्रेंड्स आहेत, आमचे मेमरीज आहेत. आणि खडूसपणे डिफरन्स म्हणजे सी मुंबई क्रिकेटर कसं आहे ना, इज ऑलवेज ऑन द एज. की टॅलेंट वाईज मुंबई आणि कर्नाटक, आय थिंक नाव द टॅलेंट इज ऑलमोस्ट द सेम. द डिफरन्स इज मुंबईचं टॅलेंटची व्हॉल्यूम इज मोर दॅन कर्नाटका बिकॉज ऑफ द साईज ऑफ द सिटी ऑर द स्टेट. आणि जेव्हा आपण म्हणतो मुंबईत कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण वन ऑफ द रिझन्स इज द अमाऊंट ऑफ मॅचेस. आय मीन यावर्षी MCAने ऑलमोस्ट 3200 मॅचेस खेळले. आय थिंक इट्स गिनीज बुक ऑफ वर्ल्ड. मला वाटत नाही एवढे मॅचेस कुठे झाले. सो
खडूसपणा प्रत्येक स्टेटचा वेगळा असतो, बट क्वांटम इज डिफरंट. तुम्ही किती लोकांच्या अगेन्स्ट आहात आणि सो दॅट्स द ओनली गेम, नथिंग मोर. तिथे सगळे इंडिया खेळलेले बॉलर्स होते मला वाटतं कर्नाटकच्या टीममध्ये. अनिल कुंबळे असेल, सुनील जोशी मला वाटतं फर्स्ट कॅप्टन, विजय भारद्वाज मला वाटतं तेव्हा ॲज अ बॅट्समन म्हणून खेळत असेल, पण ऑफ स्पिनर पण चांगला टाकायचं. इंडियाकडून मला वाटतं ऑफ स्पिनर म्हणून खेळलाय. अजून जवाहर श्रीनाथ असेल, डोडा गणेश असेल. तर या सगळ्या दिग्गज बॉलर्स सोबत जे कदाचित तेव्हा त्यातले काही इंडिया खेळले असतील, काही खेळण्याच्या याच्यावर, त्यांच्यासोबत आपण कर्नाटकच्या टीममध्ये खेळतोय, प्लेइंग 11मध्ये खेळतोय आणि आपण मुंबईत येऊन ही जागा अचीव केली आहे. हे किती मोठं सॅटिस्फॅक्शन. सी, आय थिंक इकडे कल्चरचा पण एक डिफरन्स आहे. आय थिंक लास्ट ऑफ स्पिनर हू प्लेड फॉर बॉम्बे फॉर अ वाईल वॉज मिस्टर किरण मोकाश, आणि त्याच्यानंतर बरेचसे ऑफ स्पिनर्स येऊन खेळून गेले. भीमेश होता, सचिन खरतड एखादी मॅच खेळला, संजू महाडकर एक होता. मी बरेचसे दोन चार मॅचेस खेळून गेलो. कारण प्रॉबेबली बॉम्बे रिलायड मोर ऑन फास्ट बॉलिंग अँड साई होता, निलेश होता आणि बरेचसे स्पिनर्स होते. पण कर्नाटकाने कल्चर असं होतं की दे रिलायड ऑन ऑफ स्पिनर्स. अच्छा. दे ऑल्सो रिलायड ऑन ऑफ स्पिनर, सो दे वॉन्टेड अन ऑफ स्पिनर फॉर शुअर. अच्छा. रेअर आहे, पण रेअर आहे म्हणजे कर्नाटक ऑफ स्पिनरला जास्त प्राधान्य. देर इज अ रिझन ना, देर इज अ लेगसी. प्रसन्ना होते किंवा व्यंकट ऑफकोर्स तामिळनाडूला खेळले, सो दे वॉन्टेड अन ऑफ स्पिनर फॉर शुअर. पण तुम्ही जसं बोललात की म्हणजे मी जेव्हा कर्नाटक स्क्वॉडमध्ये एंटर केलं की आय मीन बॉलिंग अटॅक श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, डेव्हिड जॉन्सन, सुनील जोशी, अनिल कुंबळे. ओके, पण लकीली काय होतं की सगळे एकत्र नव्हते, काही मॅचेस अवेलेबल. पण 3-4 मॅचेसमध्ये असं पण झालं की फुल साईड असताना मी खेळलेलो आहे. आणि प्रॉबेबली माझा एक रेकॉर्ड आहे कर्नाटकात 22 फर्स्ट क्लास मॅचेस विदाउट बिंग ड्रॉप फ्रॉम प्लेइंग 11 इवन वन्स. सो बट आय थिंक इट्स ऑल डेस्टिनी. You are just a puppet. Our job, I mean, now in the hindsight, after experience, I can say that is you need to let things go, enjoy whatever moment God gives you, and just work hard towards it. Right. क्रिकेटमध्ये म्हणा किंवा कुठल्या स्पोर्ट्समध्ये की कुठलं तरी गोष्ट अचीव करायसाठी, आता दिव्या देशमुखनी आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला महिलांचा बुद्धिबळाचा. तर आताच मी प्रवीण ठिपसेंशी बोलत होतो कालपूर्वा, तर ते म्हटले होते की प्रत्येकाकडे काही ना काही असते, प्रत्येक स्पोर्ट्समनकडे, पण जो टॉपला पोहोचतो त्याच्याकडे कॅरेक्टर असते, वेगळं कॅरेक्टर, जे कॅरेक्टर त्याला तिथपर्यंत पोहोचवू शकते, ते दिव्याकडे होतं. आणि मला वाटतं कर्नाटकच्या टीममध्ये असे कॅरेक्टर असणारे भरपूर प्लेयर्स असतील जे तुम्हाला ते 98-99चा सीझन जिंकून दिले रणजी ट्रॉफी. काही किस्से असतील त्या सीझनचे? किस्से भरपूर आहेत. आय थिंक एनी स्पोर्ट, the sport thrives on characters. Correct. Performances yes are there, but it thrives on characters. आणि किस्से में भरपूर होते. जास्त मी हे कधी हे म्हणजे ऑन रेकॉर्ड बोललो नाही, पण आज मी बोलतो पहिल्यांदा की मी जेव्हा ड्रेसिंग रूम बसायचो, आमची एक जागा फिक्स असायची. बाजूला श्रीनाथ आणि एकीकडे डोडा गणेश बसायचे, दोघंही ॲब्सोल्युटली क्रेझी पीपल. श्रीनाथ ऑफकोर्स मोठा टेस्ट क्रिकेटर, आणि तेव्हा वाद व्हायचे, तू मुंबईचा आणि तू मुंबईचा. आणि मग कधीतरी मला त्यांना सांगायला लागायचं, बीसीसीआयचे बुक्स चेक करा की कोण किती वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेलं आहे. सो ठीक आहे, आठवण करून द्यावं लागेल. ते हीट ऑफ द मुवमेंट मध्ये व्हायचं, कारण ऑफ स्पिनरचं एक सर्व्हायवल इन्स्टिंक्ट असतो आणि ते इट कम्स थ्रू नॅचरली. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 5-6 ओव्हरचा स्पेल मिळणार आहे, बरोबर आहे, आणि तुम्हाला त्याच्यातच विकेट काढायच्या. सो देर इज द नेचर विच डेव्हलप्स फॉर अन ऑफ स्पिनर इज दॅट it's a defensive nature, or sometimes you have to attack well, and that comes with the people you deal with. So yes, there have been a lot of instances, but groundवर आमची टीम खूप चांगली असायची. म्हणजे सर्वात मोठा कॅरेक्टर म्हणजे डोडा गणेश असायचा. अच्छा. मला अजूनही आठवते रणजी ट्रॉफी फायनल आम्ही एमपी अगेन्स्ट खेळत होतो. चंदू सरांच्या अगेन्स्ट. चंदू वॉज देअर, नरेंद्र हिरवाणी वॉज देअर, राजेश चौहान ऑल्सो वॉज देअर दॅट मॅच. आणि मग त्या मॅचला फक्त आय थिंक 3 ओव्हर राहिलेल्या आणि पाऊस पडत होता, अंधार झालेला, क्लोज झाली होती, बरोबर. आणि आम्हाला 2 विकेट्स का 3 विकेट्स काढायचे होते, आणि 10-15 हजार क्राऊड होता मॅच बघायला. आणि आमची भांडणं चालू होती, सिली पॉईंट शॉटलेगला उभा कोण राहणार. अच्छा. कारण आमच्या टीम मध्ये सर्वात म्हणजे चावणारे मी एक होतो आणि डोडा गणेश होता. अच्छा. सो मग शॉर्टलेगला डोडा गणेश आणि सिली पॉईंटला मी. पण रेअर आहे म्हणजे फास्ट बॉलर शॉर्टलेगला उभा राहायसाठी हे करताय. सी, वेन यू आर ट्राइंग टू विन अ रणजी ट्रॉफी फायनल,
यू डोंट थिंक वेदर यू आर अ फास्ट बॉलर और अ स्पिनर. बट खूप टीमवर्क जे होतं कर्नाटका प्लेयर्सचं. I mean, I've had the best of both. I think I'm lucky enough. चांगले प्लेयर्स होते. आणि मेन म्हणजे आम्ही फायनल पण सगळे अवेलेबल नसताना आम्ही पोहोचवले, मोठे स्टार्स नसताना. सो सुनील जोशी वॉज द कॅप्टन अँड ही वॉज अगेन अमेझिंग. सुजित सोमसुंदर, जी अरुण कुमार, विजय भारद्वाज, मंसूर अली खान, सोमशेखर शेरगुप्पी. कसं आहे, कल्चर हे जे आहे ते प्रत्येक टीमचं असतं, प्रत्येक टीमचं वेगळं असतं. मुंबईचं एक कल्चर आहे, दिल्लीचं एक वेगळं कल्चर आहे, कर्नाटकाचं एक वेगळं कल्चर आहे. आणि प्रत्येक कल्चरमध्ये काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात. अँड आय थिंक एव्हरी कल्चर इज गुड इनफ फॉर दॅट पर्सन ऑर फॉर द प्लेअर हुज प्लेड फॉर दॅट. पण त्या शेवटच्या 2-3 विकेट मग कोणी काढल्यात 15 मिनिटं शिल्लक असताना? सो विजय भारद्वाजनी काढल्या, कारण मी आणि सुनील जोशी आम्ही 5-5 का 7-7 ओव्हरचा स्पेल टाकला. आणि सो ड्रिझल चालू होता. सो तो बॉल स्किट होत होता, टर्न होत नव्हता. आणि मी आणि सुनील जोशी बोथ आर मोर ऑफ फ्लाईट अँड स्पिन. बरोबर. बट देन मग आम्ही रॅपिड टाकणार पाहिजे. देन मग आम्ही ऑफकोर्स मी, सुनील जोशी आणि मग डोळा गणेश आणि या लोकांनी डिसाईड केलं. मग त्यांनी विजय भारद्वाजला बॉल दिला. अच्छा. पण विजय वॉज, तो जोरात मारायचा. सो तो इट वॉज मोर ऑफ अ कटर. अच्छा. ही वॉज, आय मीन वी कॉल्ड हिम ऑफ स्पिनर बट ही वॉज मोर ऑफ अ कटर. आणि मग त्याच्यासाठी स्लिप जो होता तो प्रॉपर एक 12-15 यार्ड मागे होता. आणि मग त्यांनी आला आणि मग खटाखट विकेट्स काढून ही वन द मॅच. दॅट्स व्हॉट इट्स इंटरेस्टिंग. कर्नाटकसाठी रणजी करंडक जिंकून देणं आणि मुंबईला आधी तो अनुभव बघणं किंवा त्यातून जाणं, कुठलीही जास्ती, अर्थात कर्नाटकची जास्त सॅटिस्फाईंग असेल किंवा त्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं असेल ॲज अ परफॉर्मर? ॲब्सोल्युटली. बॉम्बेला मला चान्सेस कमी मिळाले. मी 3च मॅच प्लेइंग 11 मध्ये खेळलो. स्क्वॉडमध्ये बरेच मॅचेस होतो. कर्नाटकाला एक तर रणजी ट्रॉफी. बट वन मोर थिंग विच आता मला लक्षात आलं, आय फॉरगॉट की आय ऑल्सो कॅप्टन कर्नाटका. मोइनुद्दौला विच वॉज काइंड ऑफ फर्स्ट क्लास क्रिकेट, हैदराबादला होती. आणि मी क्लब क्रिकेट खेळत होतो युके मध्ये. आणि ब्रिजेश पटेल सरांचा फोन आला, बोलला भाई आपको आना है. आणि मी गेलो. अँड सय्यद किरमाणी वॉज आवर कोच. अच्छा. अँड आय कॅप्टन कर्नाटका टीम. सो आय थिंक दॅट्स अगेन अ फेदर इन द कॅप. कारण you are finally a captain of the state team. Maybe not Ranji Trophy, but Moinuddollah was still considered. आणि ती as good as first class होता. आणि we beat top few teams in India that time. अच्छा. आणि अजून कर्नाटककडून खेळताना मला वाटतं टुरिंग न्यूझीलंड टीम विरुद्ध पण खेळण्याची संधी मिळाली. सो ती आय थिंक दॅट वॉज अ अमेझिंग मॅच. आणि मग त्याचे 2 किस्से सांगतो तुम्हाला. सो आय थिंक आय वॉज लकी की क्रिस केन्सला मी कॉटन बोल्ड केला. आय थिंक त्यांनी 9 का 10 केलं. मला वाटतं ऑफ स्पिनरला सगळ्यात जास्त जर आनंद देणारी कुठली गोष्ट असेल तर ती कॉटन बोल्डची होती. सो क्रिस केनला कॉटन बोल्ड केला. आणि त्या मॅचचा एक छोटा किस्सा मला आठवतोय. मी जेव्हा बॅटिंग करत होतो, राहुल द्रविड वॉज ऑन स्ट्राईकवर होता. आणि जेव्हा बॅटिंगला गेलो, आमचे 25-30-35 रनची पार्टनरशिप झाली. आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये तेव्हा एक क्रिस ड्रम आणि पेन म्हणून हे 2 फास्ट बॉलर्स होते. ओके. ड्रम आणि पेन मला अजूनही आठवते त्यांचे नाव. आणि चांगली बॅटिंग करत होतो मी. व्हॉट एव्हर लिटिल टॅलेंट आय हॅड. राहुल मला बोलला की एक्स्ट्रा वेगन कव्हर ड्राईव्ह मारू नकोस, यु नो प्ले नॉर्मली लाईक अ ग्रेट क्रिकेटर टेलिंग यू. आम्ही काय बोलणार तसं. आणि बरोबर टीच्या आदल्या ओव्हरला का काहीतरी मला एक ज्युसी ओव्हर पिच बॉल दिला. आणि मी कव्हर ड्राईव्ह करायला गेलो. आणि ऑफकोर्स स्निक करून मी कॉट बिहाइंड झालो. टी टाइमला आतमध्ये गेल्यावर मला राहुल एवढंच बोलला, अरे तू मुंबईचा क्रिकेटर, ड्रम पेन ह्या लोकांना आउट होणार का तू? सो टिपिकल टिपिकल. सो मग तेव्हा मला रिअलाइज झालं की मुंबई क्रिकेटरचा बाहेरच्या स्टेट्समध्ये केवढा इम्पॉर्टन्स आणि बघण्याचं हे. ॲब्सोल्युटली. बट नाव आय थिंक देर आर अदर टीम्स हू आर कॅचिंग अप. ॲब्सोल्युटली. ओके. कर्नाटककडून खेळताना काही अव्वल प्रतिस्पर्धांविरुद्ध खेळण्याचे पण भरपूर अनुभव आले असतील. खास करून मला वाटतं पंजाबच्या सामन्यात भरपूर घडामोडी घडल्या होत्या. सौराष्ट्रासाठी अजय जडेजा खेळत असताना काही किस्से घडले होते. आणि तेव्हा खास शाबासकीची थाप पण प्रसन्न सरांकडून मिळाली होती. त्या गोष्टी थोड्या रिकॉल करता येतील? सो मी जेव्हा कर्नाटकाला पहिले 4 का 5 मॅच खेळलो, मला विकेट्स खूप कमी मिळाल्या. बट लकीली माझे 2 क्रुशियल मी रन्स केले. पहिल्या मॅचला आंध्राच्या अगेन्स्ट मी आय थिंक 50 का 53 केला. आणि अगेन्स्ट केरला ॲट काकीनाडा, जिकडे बॉल भिंगरी होती, टर्निंग ट्रॅक म्हणजे ॲब्सोल्यूट रँक टर्नर, रेड सॉइल. आणि त्यांच्या टीममध्ये अनंत पद्मनाभन,
बी रामप्रकाश, श्रीकुमार नायर असे 3 दिग्गज स्पिनर्स होते. आणि मला अजूनही आठवते मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा विजय भारद्वाज काहीतरी 68 का 70 वर बॅटिंग करत होता. ओके. आम्ही काहीतरी 235ला 5 होतो का काहीतरी. मी जे आउट झालो विजय भारद्वाज स्टील ऑन 88, पण मी आय डोंट रिमेंबर 70 का 75 बॉल्स में 97 केला. सो मी ऑन अ रँक टर्नर्स मी 3 or 4 सिक्सेस हिट ओव्हर कव्हर्स बट विथ स्ट्रेट बॅट इनसाइड आउट. आणि मग माझे विचार व्हायला लागले आता 100 करणार तर आपण ॲज अ टिपिकल बॅट्समन करायला जाऊ. आणि मग LBW आउट झालो. सो बट त्याच्यामुळे टीममध्ये राहिलो. आणि मग नंतर आय थिंक आफ्टर तेव्हा लीग सुपर लीग अशी प्रोसेस होती. आणि त्यावेळेला मला मग राहुलनी ही इंट्रोड्यूस मी टू प्रसन्ना सर अगेन. आणि मग प्रसन्ना सरांना मी सांगितलं की आय एम नॉट एबल टू गेट माय रिदम इन. आणि मग त्यांनी माझ्याबरोबर एक 10-15 दिवसाचा ही ॲक्च्युली केम विथ मी एव्हरी डे टू कोच मी. आणि मग ते केल्यावर पहिली मॅच होती अगेन्स्ट सौराष्ट्र. अजय जडेजा बॅटिंग होता. आणि सुजित सोमसुंदर वॉज माय कॅप्टन. मला बॉलिंगच मिळत नव्हती. सो मी त्याला जाऊन सांगितलं, म्हटलं भाई बॉलिंग दे. मला वाटतं सगळ्याच ऑस्पिनरला असं करावं लागतं बऱ्याचदा. पीपल लाईक अस हु आर नॉट एक्स्ट्रॉर्डिनरीली टॅलेंटेड करायला लागतं. पण कारण लास्ट प्रेफरन्स असतो ऑस्पिनर कदाचित कॅप्टनच्या डोक्यात. दॅट्स चेंज ना. बट आय मीन लेट्स लुक एट आर अश्विन और फॉर दॅट मॅटर अश्विन हरभजन, रमेश पवार जो खेळला. आय मीन दे आर एक्सेप्शनल टॅलेंट. वी आर पीपल हु हॅव लिमिटेड टॅलेंट बट हु प्लेड विथ ब्रेन्स. आणि मग सौराष्ट्रवर सम 55 फॉर नो लॉस. जडेजा बॅटिंगला ओपनला आलेला. आणि मी पहिला बॉल टाकला फ्लाईट स्पिन. जडेजा स्टेप आउट होऊन बाउंड्री मारली. दुसरी बाउंड्री, तिसरी बाउंड्री, 5 कन्झिक्युटिव्ह बाउंड्रीज मारल्या त्यांनी मला फर्स्ट ओव्हर. आणि मला प्रॉब्लेम वाटलं दिस इज माय लास्ट बॉल इन फर्स्ट क्लास क्रिकेट. बट माझं आणि कोच आपलं विकेट किपरचे खूप डिस्कशन्स झालेले. माझा जो मित्र आहे सोमशेखर शिरगुप्पी म्हणून, आम्ही ऑलरेडी आदल्या दिवशी बॅटिंग मॅचच्या आधी आम्ही डिस्कशन केलेलं. आणि 6वा बॉल मी फक्त थोडंसं अजून रेव्होल्युशन्स देऊन डिप केला बॉल. आणि तो 6वा बॉल पण कव्हर मारला गेला आणि स्टंप झाला. जडेजा स्टंप. आणि मग 84-1 झाला. आणि लंच नंतर 1.5 का 2 तासात ऑल आउट केलं मी. 5 विकेट काढल्या. अरे वा. And then I think for the next consecutive 3 or 4 matches I got 5-4, 5-4, 5-4 wickets. आणि मग सेमीफायनल अगेन्स्ट पंजाब अगेन पंजाबवर 65 फॉर नो लॉस. आणि वेन आय केम इन टू बॉल आय गॉट 4 विकेट्स काढल्या मी. आय थिंक आय गॉट सिद्धू, राठौर, युवराज आणि आय थिंक अमित शर्मा. सो दॅट इयर आय वॉज द सेकंड हायस्ट विकेट टेकर फॉर कर्नाटक. आणि आय थिंक 5वा का 6वा इन इंडिया होतो. सो थिंग्स चेंज्ड रॅपिडली. अँड दॅट्स व्हॉट लाईफ इज. क्रिकेट में यू कॅन प्रेडिक्ट कधी काय होईल. यू जस्ट हॅव टू कीप बॉलिंग व्हॉट यू आर सपोज. बरोबर आहे. ओके. तर तो सीझन कर्नाटकचा लास्ट सीझन होता. नाही, त्याच्यानंतर मी एक सीझन खेळलो. अच्छा. त्याच्यानंतर मी एक सीझन खेळलो पण मला एक इंजुरी झाली. फुटबॉल खेळत होतो. आणि माझा अँकल ट्विस्ट झाला. आणि मग त्याच्यानंतर आय प्लेड दॅट हाफ अ सीझन फॉर कर्नाटका वेअर आय वॉज अ कॅप्टन ऑफ कर्नाटका टीम फॉर मोईनुद्दौला. आणि मग त्यांनी मला सांगितलं की बॉस वी डोंट हॅव एनी प्लेस फॉर यू. बिकॉज आय थिंक उदित पटेल वॉज जस्ट कमिंग इन टू द टीम. अँड आय सेड आय बॅक्ड आउट. अँड देन आय वेंट टू महाराष्ट्र. महाराष्ट्राला 2 मॅच खेळलो. आता प्रॉब्लेम तोच झाला. महाराष्ट्राला गेल्यावर ते बोलायला गेले हा मुंबईचा आहे. कर्नाटकाला गेले बोलले की हा मुंबईचा आहे. आणि मग मुंबईत बोलले की हा कर्नाटकात आहे. सो त्या भानगडीमध्ये आय रिअलाइज आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू एनी मोर. कारण आय न्यू दॅट आय डिडंट हॅव एनी अपॉर्च्युनिटी टू प्ले फॉर इंडिया. अँड सो आय सेड लेट्स नॉट कंटिन्यू अँड लेट मी फोकस ऑन सम अदर करियर. बरोबर. कोण होतं तेव्हा महाराष्ट्राला कॅप्टन किंवा सिनियर्स कोण होते? कॅप्टन आणि सिलेक्टर एकच होता, आशुतोष आकाशे. अच्छा. सो ही वॉज इज अ गुड फ्रेंड. 2 मॅच खेळलाय मला वाटतं. आणि नंतर चीफ सिलेक्टर. बट आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग तो कॅप्टन पण तोच होता आणि सिलेक्टर पण तोच. बरोबर. सो दॅट्स वन ऑफ द रेअरेस्ट इन्स्टन्स इन द हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र क्रिकेटच्या याच्या जसदनवाला ट्रॉफी बरीच वर्ष खेळला. औरंगाबाद डिस्ट्रिक्ट साठी इक्बाल सिद्दीकी वगैरे सगळे होते तेव्हा टीम मध्ये. आणि भरपूर किस्से ऐकलेले आहेत महाराष्ट्राच्या क्रिकेटचे. अजूनही त्याच्या गोष्टी होत असतील. दॅट्स फाईन. दॅट्स पार्ट ऑफ लाईफ. संघटनेत या गोष्टी होत्या. मग देन आय डिडंट वॉन्ट टू. मग मला आसामला बोलवलं गेलं. दे वॉन्टेड मी टू कॅप्टन आसाम. ओके. आय वेंट टू आसाम. कॅम्प सुरू केला. दे सेड यू आर लीडिंग द साइड. आणि मग देन somebody came in and they said we don't need you. Okay. And that's it. आणि मग मी किक देऊन टाकलं आणि स्टॉप प्लेइंग क्रिकेट. त्यानंतर जी सेकंड इनिंग सुरू झाली, सिलेक्टर, अपेक्स काउन्सिल मेंबर किंवा बिहार क्रिकेट संघटनेचा जनरल मॅनेजर, गेम डेव्हलपमेंट, तर या संदर्भात बोलायचं. पण मगाशी आपण बोलताना जो एक विषय निघाला होता की एक रॉंग परसेप्शन असेल कदाचित की फ्लॅट फुटेड क्रिकेटर्स मोठं यश मिळवू शकत नाही. आणि मला वाटतं तुम्ही पण त्याच कॅटेगरीतला होता.
राहुल द्रविड मला वाटतं स्वतः फ्लॅट फुटेड आहे आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत. तर खरंच काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी, जे आजचे कोणी क्रिकेटर्स हे बघत असतील की ज्यांना तो इश्यू आहे किंवा तो प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे त्याचं, आणि हाऊ यू ओव्हरकम दॅट? की यू कांट ओव्हरकम दिस बिकॉज फ्लॅट फुटेड जे आहे ते पेरेंट्सनी लक्ष ठेवायला पाहिजे मुलाच्या एकदम क्रिटिकल यंग एज पर्यंत, म्हणजे ते 4, 5, 6 year old पर्यंत, एज मध्ये 6 to 7. त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. अच्छा. म्हणजे खूप प्रयत्न केले. म्हणजे राहुलने इनफॅक्ट माझ्यासाठी, राहुलचा जेव्हा रिबॉकचा कॉन्ट्रॅक्ट होता त्यांनी माझे स्पेशल शूज बनवले. ओके. किंवा when Andrew Lippus had just joined Indian team, he tried to help me out. स्पेशल इनसोल्स बनवून यांकडे खूप प्रयत्न केले. पण इट्स तुम्ही तुमची बॉडी स्ट्रक्चर अनलेस यू वॉन्ट टू गो फॉर अ सर्जरी. अच्छा, तुम्हाला त्यावर तसंच ते घेऊनच खेळायचं. यू हॅव टू, बट देर आर एक्सरसाइजेस, म्हणजे त्या एक्सरसाइज तुम्ही स्ट्रेंथन करू शकता, बट यू हॅव टू प्ले विथ इट. ओके ओके. It doesn't make much of a difference, but I'm sure for fast bowler it definitely might. But I think I'm lucky की मी spinner झालो. You get that time for recovery but shin pain, आणि तेव्हा quality of shoes were absolutely pathetic. Heavy shoes असायचे आणि मग त्रास खूप व्हायचा. बरोबर. आता तरी there is lot of cushioning and all, but every generation will get better from here on. So लोक म्हणतात आमच्या वेळी, there is nothing आमच्या वेळी, सगळ्यांच्या वेळी काही ना तरी काळ असतो. You have to go with the flow and enjoy what is there with you. सेकंड इनिंग सुरू करण्याच्या आधी एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही बिईंग अ बॅट्समन स्वतःला कन्सिडर करताय की बिईंग अ बॉलर? कारण दोन्ही ठिकाणी चांगलं कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे मला वाटतं. सो पोटेन्शियल माझ्याकडे बॅटिंग चांगली होती, बट विचारपूर्वक मी बॉलर चांगला होतो. कारण आय थिंक टू गेट अ बॅट्समन आउट अँड थिंक अ बॅट्समन आउट, त्याच्याहून बेटर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळू शकत नाही. कारण इफ यू लुक ॲट ऑल, आय माइट नॉट हॅव पिक 50-60 फर्स्ट क्लास विकेट्स असतील माझ्या, but you name the best player of spin in the country, I've got them out. So whether it's Azhar or Sidhu or Vikram Rath or Hemang Badani is 5 times in first class cricket, Ajay Jadeja, Vinod, Sidhu पण मला वाटतं, Sidhu पण. So I think that is the biggest satisfaction you get. See, and try and understand की in the hindsight you look at it is that maybe त्या मॅचला मी एकच विकेट काढली किंवा 2च काढली, but that was critical turning point of the game. Not necessarily everybody gets a chance to play for India. But whatever I played, I'm thankful to God. जेवढं माझं टॅलेंट होतं, मेहनत होती, तेवढं मला I got an opportunity to play. कुठला स्पेल किंवा कुठला 5 विकेट हॉल नाही विचारणार मी, पण एक अशी विकेट जी नेहमी लक्षात राहील की जी मी प्लॅन करून मला मनासारखी पाहिजे तशी मी काढली होती. कोण होता तो बॅट्समन? सो आय नो व्हेरी गुड. सो सिद्धूची विकेट जी होती, आणि मला माहिती होतं की सिद्धूला मी विथ टेक्निक आउट करू शकत नाही. सो आय हॅड टू प्ले विथ हिज माइंडसेट, knowing Sidhu, being Sidhu, but आम्ही पण मुंबईचे आहोत, और थॉट प्रोसेस इज लाईक दॅट. सो मला अजूनही आठवते सिद्धूला मी पहिली ओव्हर जी टाकली सेमीफायनलला, मी मीडियम पेस टाकली. अच्छा. आय डिडंट बॉल ऑफ स्पिन. ऑस्ट्रेलियनच्या ऍक्शन मध्येच मीडियम पेस? नाही, मीडियम पेस ऍक्शन मध्ये. सो माझा कॅप्टन बोलला तू करतोयस काय? म्हणजे तुला विकेट पॅच शांत राहा. आणि मग ओव्हर झाल्यावर मी जेव्हा कॅप घेतली, मला अजूनही आठवते मी सिद्धूच्या बाजूने जाताना, सुनील जोशी होता बरोबर, मी त्याला म्हटलं, मी एवढंच म्हटलं की मी ऐकलेलं तू स्पिनर्सला खूप मारतोस, म्हटलं आज काय विसरलास का बॅटिंग? हो. तो चिडून, सिद्धूला असं म्हणणं म्हणजे गट्स लागलं. सी, वेन यू आर प्लेइंग क्रिकेट यू डोंट सी हू द अपोनेंट इज. फॉर यू इट्स अ बॅट्समन, तो कोणी असो. आणि सिद्धू मला ऍक्च्युली बॅट घेऊन मारायला आला. अच्छा. आणि मला बोलला की तुला माहितीये मी काय करू शकतो. आणि मॅच कुठे होती? कर्नाटक? नाही, अमृतसरला होती. आणि इट वॉज लाईव्ह ऑन ESPN कार्ड, सेमीफायनल, आणि सगळे नॅशनल सिलेक्टर्स होते. आणि तो चिडला माझ्यावर आणि ऍक्च्युली बॅट घेऊन असे ॲजिटेटेड रिॲक्शन्स करत होता. बट आय सेड फेअर इनफ. आणि नेक्स्ट ओव्हरला मी एवढंच केलं की आपण गल्ली क्रिकेटमध्ये कसं असं येऊन बॉल सोडतो, आणि मी फक्त ऑफ स्पिनच्या ॲक्शनमध्ये ना स्पिन केला, देयर वॉज नो मोमेंटम बिहाइंड द बॉल, मी फक्त असा बॉल सोडलेला. ओके. तो फ्लाईट पण नाही, लो ट्रॅजेक्टरी असा. ओके. तो एवढा चिडलेला, तो टेम्प झाला, आणि लो बाउन्स होता त्या पिचवर, ब्लॅक सॉइल होती, तो बाउन्सच नव्हता. तो चिडला आणि तो पूल मारायला असा फिरला बिरला वगैरे, आणि असं एक टप्पा येऊन बरोबर स्टंपच्या कुल्फीला बॉल लागला आणि बेल पडली, अँड आय गॉट माय विकेट. सो दॅट इज मेमोरेबल. दॅट्स बिकॉज आय मीन सिद्धू वॉज अ रिएक्शन. सिद्धूची रिएक्शन काय होती नाही ते आता मी कॅमेरावर सांगू शकत नाही. सो ऑफकोर्स, आणि बरेचसे बाकीचे सिच्युएशन्स होते की बरेचसे विकेट्स जे मिळाले ते देवर अमेझिंग. म्हणजे तुम्ही टाकताय, बॉलिंग टाकताय, आणि
and that's what I said की ते स्पिनरचं I think biggest thing is that nasha of getting into the rhythm. And I still feel and I believe me youngstersला पण तेच सांगतो, the day you start enjoying your bowling as if you are doing a riyaz, that's the time when you will start bowling well. महत्वाचा शब्द वापरला, रियाज पाहिजे. It is a riyaz. It's, I mean, I understand तुम्ही फिटनेस करा, सगळं ठीक आहे, फिटनेस ऑफ सीजन मध्ये करा, टेक्निकल गोष्टीत जास्त जाणे, but too much of this video analysis and all those things. I mean, I'm a different school of thought. I believe spin bowling is nothing else but it's rhythm. It's rhythm. तुम्ही तो line in length, how you pitch, the way you feel for the day. So it's more of a mental thing than anything else. And same thing with batting, I think. I mean, or with fast bowling. Yes. But spinner is nasha. I mean, it is that kind of feeling when you release the ball. प्रसन्न सर आमच्यावर बोलिंग टाकायचे, म्हणजे त्यांचा बॉल जे टाकायचा त्याचा एक आवाज जो यायचा, रोटेशन्स ऑफ द बॉल, दॅट इज आय थिंक द मोस्ट एक्साइटिंग थिंग फॉर अ यंग स्पिनर. खूप कमी जण असतील की ज्यांनी प्रसन्न सरांना बॉलिंग टाकताना बघितलाय किंवा त्यांच्याकडून इनपुट्स घेतलाय, त्यांच्याकडून शिकवण घेतलेली आहे, आणि ज्यांनी अश्विनला पण बघितलं, हरभजनला पण बघितला, इतर ऑस्ट्रेलियन्सला बघितलाय, सकलेनला बघितलं असेल किंवा इतर जे असते सगळे. डू यू कन्सिडर प्रसन्न सर इज द बेस्ट? की कारण आम्ही बघितलेलं नाही त्यांना. सो मी त्यांना ऑफकोर्स मी लहानपणी त्यांना कर्नाटकाच्या क्लब क्रिकेटमध्ये खेळताना बघितलेलं आहे, बट ही हॅड पास्ट हिज प्राईम. अच्छा. So I will, but I mean it's very difficult to compare different. But तुम्ही मला जर विचारलं my favorite spinner, and I think it's R. Ashwin. For a simple reason is probably he is not a born off spinner. I mean he doesn't have that kind of काय म्हणतात त्याला नॅचरल टॅलेंट. अच्छा. प्रसन्न सर म्हणजे काय बॉल हातात जादूगर आहेत ते. सो प्रॉबेबली माझ्या जनरेशनच्या आधीचे क्रिकेटर्स आहेत ते सगळे म्हणतील प्रसन्न सर, पण मी प्रसन्न सरांना मी ऑफकोर्स टेस्ट मॅचेस मी बघितलेले आहे, पण तेव्हाची प्रत्यक्ष आय एम नोबडी टू जज, बट आय स्टील फील अश्विन इज प्रॉबेबली द बेस्ट स्पिनर फॉर अ सिम्पल रिझन इज त्या माणसानी जे व्हेरिएशन्स करून किंवा टू थिंक बॅट्समन आउट किंवा थांबून टाकायचं, अँड फॉर मी आय थिंक दॅट्स मोर इम्पॉर्टंट. कारण आय डोंट थिंक इज अ नॅचरली गिफ्टेड ऑफ स्पिनर. हरभजन इज अ नॅचरली गिफ्टेड ऑफ स्पिनर. बरोबर. बॉलर्सचा स्पिनर्सचा जेव्हा उल्लेख केला तुम्ही की रिदम बद्दल बोललाय किंवा ती नशा बद्दल बोललाय की ते मिळायला पाहिजे क्रिकेटर्सला, ही नशा मला वाटते मुंबई संघाला पुन्हा मिळाली होती वेन यू वॅज सिलेक्टर मुंबई रणजी टीमचं. आपण 42वा ते रणजी टायटल जिंकलं होतं. तर ॲज अ सिलेक्टर जी दुसरी इनिंग होती तो अनुभव कसा होता? कारण ज्या संघाकडून खेळलोय त्या संघाला निवडण्याची संधी पुन्हा मिळाली होती, पुन्हा एक नवीन इनिंग मुंबई क्रिकेट संघटनेसोबत सुरू झाली. आय थिंक इट्स अन ॲब्सोल्यूट मॅटर ऑफ प्राईड. जेव्हा आम्ही खेळायचो, राजू सर चीफ सिलेक्टर होते. नाही, सो माझा सलील वॉज चेअरमॅन. सलील होता, मी होतो, प्रसाद देसाई, सुनील मोरे आणि गुलाम पारकर. इट्स अन ॲब्सोल्यूट मॅटर ऑफ प्राईड टू बी अ सिलेक्टर फॉर बॉम्बे. Like what I said, I consider myself lucky that I could play various roles related to sports. It was a different experience altogether, but at the end of the day, it's teamwork. तुम्ही सिलेक्टर्स कसं आपापसात तुम्ही तालमेल ठेवता, किती मॅचेस बघता, तुमचे रिपोर्ट्स किती आहेत. कारण आय डोंट बिलीव्ह the success of a selector is dependent on how many championships you win. I think the success of a selector is how many people you can groom for your next 10 years of cricket. Bench strength कशी तयार. ते सलील आणि आम्ही प्रसाद देसाई आणि आम्ही जे काम केलं की नेक्स्ट 5 years जे प्लेयर्स येऊ शकतात त्याचे आम्ही रिपोर्ट्स घेऊन आम्ही MCA ला फॉर एक्झाम्पल मुशीर खान आहे, सूर्यांश शेडगे आहे, प्रज्ञेश कानपिल्लेवार, वेदांत मुरकर, अगेन एक्सेप्ट ब्रिलियंट क्रिकेटर. सो आम्ही आमचा रोल केला. ट्राय अँड अंडरस्टँड दिस इज अ जर्नी. मुंबई क्रिकेट असोसिएशन एका वर्षात रिझल्ट नाही मिळणार ना तुम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन इज ऑर एनी स्टेट क्रिकेट असोसिएशन ऑर क्रिकेट इज अ रेल्वे स्टेशन. ट्रेन येते, लोक उतरतात, नवीन लोक चढतात आणि जातात. सो मला वाटतं की प्रत्येकाने एवढाच विचार करावा, यू आर हिअर फॉर अ लिमिटेड पिरियड, यू डू युअर रोल इन द बेस्ट पॉसिबल कॅपॅसिटी अँड मूव्ह ऑन. आणि MCAचा अपेक्स काउन्सिल मेंबर म्हणून जर जो रोल असेल, जी जबाबदारी असेल, ती किती एन्जॉय केली, किंवा ती जास्त टफ होती किंवा वेगळी होती? I mean, I became a part of the Apex Council. So there is nothing tough or anything because I think a lot of administrators who are doing the job.
I usually don't interfere much because I think there are people who are there to take decisions. But you feel happy. You're a part of the Apex. But I think the biggest thing which I learned is, which is achievement for me, is the amount of learnings which I had being a part of Apex Council. एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात ते प्रॉब्ली तुम्हाला एका युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकायला मिळतात. मॅन मॅनेजमेंट आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला शिकायला मिळतात. जसं क्रिकेटने खूप काही शिकवलंय तसं तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून शिकवता पण आहात लोकांना, आणि मला वाटतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये जाऊन स्वतः लेक्चर्स दिले आहेत. तर जिथे शिक्षणासाठी सगळ्या देशातले विद्यार्थी अपसुक असतात की तिथे आपल्याला एक संधी मिळायला पाहिजे, की IIMचा मी ग्रॅज्युएट आहे, तिथे जाऊन शिकवणं, हा अनुभव कसा होता? इट्स डेस्टिनी. मला कधी मी आयुष्यात विचार पण केला नव्हता की मी आय एम जस्ट अ ग्रॅज्युएट. बट टुडे आय थिंक विथ ह्युमिलिटी अँड बट विथ लिटल बिट ऑफ प्राईड आय कॅन से दॅट आय एम प्रॉबेबली वन ऑफ द रेअरेस्ट क्रिकेटर्स who has been I've conducted lectures and workshops on sports marketing at IIM Indore. And apart from that, अजून एक लिस्टेड कंपनी आहे इंडियामध्ये जे आर इन टू पोस्ट ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा फॉर स्पोर्ट्स मॅनेजमेंट. I was their chief mentor and CEO, where I have set up their entire curriculum. Syllabus पूर्ण सिलेबस. आणि सिलेबस मी गुगल वापरून नाही, पेपर आणि पेन घेऊन मी ऑन द व्हाईट बोर्ड 3 दिवस लिहून ते सगळं विथ माय एक्सपिरियन्स. इट्स ऑल डेस्टिनी. मी कधी विचार पण केला नव्हता. माझ्या एकच एक इच्छा होती, क्रिकेट खेळताना माय डिझायर वॉज कधीतरी फॉर्मल्स घालायची चान्स मिळायला पाहिजे, आणि यू शुड हॅव अन ऑफिसर, एक ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. कारण मी बघितले संघर्ष, अनिल जोशी, विजय शिर्के जेव्हा होते तर तेव्हा मला त्यांना बघून असं खूप वाटायचं की अरे आपण ऑफिसमध्ये जावं म्हणून. बट ॲज खूप कमी क्रिकेटपटूला वाटत असेल कदाचित. बट ॲज टुडे आय मीन ॲज इट स्टँड्स, आय हॅव बीन टुडे इट्स वन ऑफ 22 years. I have been in the field of sports marketing. I've set up global agencies in India. I started the strategic timeout for IPL. I set up IPL teams. Kochi IPL team. I was CEO of, I was heading Sara Pune Warriors IPL team. श्रीलंकेत पण काम केलं मला वाटतं. I was a CEO for Sri Lanka Premier League as well. So I think my experience as a cricket administrator, strategist, and now with Bihar, I'm the director game development and operations for Bihar. This is all purely life experience which you build together. And that's what I feel is that a cricketer should realize, or a sportsman should realize, that is life beyond cricket. मला वाटतं ड्युरिंग युअर प्लेइंग डेज बिहारच्या अगेन्स्ट खेळलेला पण क्रिकेट एक. मी 5 विकेट काढलेल्या. मी आणि सुनील जोशींनी 5 विकेट काढलेल्या. कुठे होती मॅच? पटना? ती मॅच नाही, ती चिन्नस्वामी स्टेडियमवर होती. इकडे होती. चिन्नस्वामी स्टेडियमवर होती. आणि आज मजा अशी की ज्यांच्या अगेन्स्ट मी खेळलो तेच लोक आज तिकडे सिलेक्टर्स किंवा कोचेस म्हणून दे आर इन्व्हॉल्व्ड. काही वर्षांपूर्वी बिहारची स्थिती अशी होती की तिथे एकाच रणजी ट्रॉफीसाठी 2-2 टीम्स यायच्या. मला वाटते मुंबईच्या अगेन्स्टचीच गोष्ट आहे की 2-2 टीम्स आल्या होत्या. म्हणजे अंतर्गत वाद असतील किंवा भरपूर राजकारण असेल, ज्या गोष्टी. आज तिथे काम करताना किती बदललं आहे क्रिकेट, किंवा किती चॅलेंजेस आहेत ते सगळं पुन्हा पूर्वपदावर चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी? So one of the reason why they wanted me is because they wanted to clean up and set new systems. पहिला एक महिना जरा डिफिकल्ट होता. बट 2 दिग्गज स्टेट्सला जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा दिस थिंग्स डझंट मॅटर, ऑटोमॅटिक ते येतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझा 20-22 वर्षाचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स ॲज अ CEO ऑफ ग्लोबल एजन्सीज, तो खूप फरक पडला. आणि मी पहिली गोष्ट हे केली की माइंडसेट चेंज करायचा प्रयत्न केला. ओके. आय डिडंट वॉन्ट टू गेट इन टू टेक्निक ऑफ प्लेयर्स, कारण ॲज अ डिरेक्टर ऑफ द स्टेट क्रिकेट असोसिएशन माय जॉब इज टू सेट अप सिस्टम्स अँड चेंज दी माइंडसेट. सो ते केलं, सगळे सिस्टम सेट केले. एव्हरीथिंग इज नाव ऑन एक्सेल. देर इज अ स्ट्रॅटेजी, HR पॉलिसीज आहेत, KRAs डेव्हलप केले आहेत प्लेयर्सवर. अँड ऑन अन ॲव्हरेज एव्हरी वीक आय स्पेंड ॲटलीस्ट कपल ऑफ आवर्स विथ ॲटलीस्ट 3 to 4 cricketers of the state to motivate them and to guide them of what they need to do. I don't speak technique. Okay. And coaches काय केलं पाहिजे. So what are the criteria for coaches? What are the criteria for selectors? So today I think I'm lucky and I think I'm glad that God gave me this opportunity. Today I'm in the process of setting up a complete new system for a state cricket association. And the association is quite happy with that. I'm just organizing. बिहारमध्ये कधीच झाला नव्हता. मी 6 ऑगस्टपासून अजून एक कॅम्प ऑर्गनाइज केला, विच इज अ फिटनेस कॅम्प फॉर ऑलमोस्ट 200 क्रिकेटर्स, रेसिडेन्शियल कॅम्प, विच इज अ मिलिटरी कॅम्प फॉर 1 month, विच इज नॉट जस्ट फिटनेस, जिम, स्विमिंग, बट ऑल्सो योगा, लाइट boot camp, psychology test, a lot of things. Now, a few months back, I did a talent hunt called Bowlers Ki Coach.
अच्छा. जिकडे 4,500-5,000 मुलं आली आणि त्यातनं वी सिलेक्टेड 20 बेस्ट बॉलर्स आणि दे आर गेटिंग ग्रूम नाव फॉर फ्युचर. त्यातले दोघे तिघे चायनामन बॉलर्स आहेत की मी त्यांना म्हटलं की तुला माहिती पण नाही की तुझ्याकडे केवढं टॅलेंट आहे. सो इट्स मोर ऑफ strategy and administration rather than coaching. I don't want to get into that because channelize करायचं, motivate करायचं, systems आणायचे. Because there are coaches who are doing the job. I tell the coaches what they are supposed to do. But finally execution I want them to do it at the ground. नक्कीच या तुमच्या प्रयत्नांमुळे बिहारच्या क्रिकेटला पुन्हा गतवैभव मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. पण एका दुसऱ्या वैभवनी पण खूप मोठं नाव सध्या केलेलं आहे बिहारचं वैभव सूर्यवंशीने. काय वेगळं आहे त्याच्याकडे? म्हणजे इतक्या लहान वयात इतका मॅच्युअर्ड क्रिकेटर दिसतोय जो कदाचित तुम्ही खेळत असताना सचिनकडे बघितल्यावर तसं जाणवत असेल. इज फिअरलेस. अच्छा. इज फिअरलेस आणि प्रॉबेबली ही इज नॉट रिअलाइज्ड दॅट व्हॉट इज डुईंग. त्याला ते ॲड्युलेशन मिळते पण त्याला ते अजून कळत नाहीये. ओके. अँड आय थिंक मी फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच लोकांना बिहारमध्ये मीडियावाल्यांना तेच सांगितलं, म्हटलं तुम्ही लिहा त्याच्याबद्दल पण एवढं पण डोक्यावर चढवू नका की ही लुजेस इज फोकस ऑन द गेम. आणि मी त्याच्याशी पण बोललो एक दोनदा. मी त्याला एवढंच म्हटलं तू जे करतोयस ते कर. आणि त्याला एवढंच समजवलं की म्हटलं की सक्सेस हॅज मेनी फादर्स, ॲज सिम्पल एज दॅट. So you trust somebody and do what you are doing. I have no role to play on him. My role is to ensure that I give him the best infrastructure possible. त्याला काय हेल्प पाहिजे. आणि BCCI is brilliant. I mean नॅशनल क्रिकेट अकॅडमी आहे, COE आहे, ABI आहे, सुजित सोमसुंदर आहेत. So they are doing their best. So we are just giving him an opportunity. But I clearly told him whenever there is a camp happening or matches, you are supposed to play. That's the criteria. Correct. Very simple. बिहार ज्या टप्प्यावर बिहारचं क्रिकेट आहे सध्या आणि जे काम तुम्ही सध्या तिथे बिहारमध्ये करतायत, काय वाटतंय की कुठे बिहारच्या संघाला जे काय पोटेन्शियल आहे त्यांच्याकडे, जे टॅलेंट आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा इतर गोष्टींची जी जुळवाजुळव सुरू आहे की भविष्यात बिहारचं क्रिकेट कुठे बघू शकता तुम्ही? की कारण अजूनही भारतात एवढे 30-32 रणजी स्टेट्स आहेत जे रणजी ट्रॉफी खेळत आहेत, त्यातला 8-10 संघ असतील की जे त्या लेवलवर आहे. पण अजूनही इतर संघांना, आता विदर्भ चांगला स्ट्रॉंग झालेला आहे, काही संघ होत आहेत, पण तरी दिल्ली पण अजून तेवढं यश जे अपेक्षित होतं मुंबईच्या तुलनेत तर कुठेच नाही आहेत कुठले संघ, इतर संघ. पण बिहारला कुठे बघू शकता तुम्ही नेक्स्ट काही वर्षांमध्ये, 4-5 वर्षांमध्ये? सुबोध, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. टॅलेंट उत्कृष्ट आहे, प्रश्नच नाही. आय मीन लेट्स लुक. आकाशदीप बिहारचा आहे, ईशान किशन बिहारचा आहे, मुकेश कुमार बिहारचा आहे. These are all people from Bihar. But what has happened is मला वाटतं महेंद्र सिंग धोनी ओरिजिनली बिहारच होता. I have taken a lot of initiatives and I am thankful to the association. आमचे प्रेसिडेंट आहेत राकेश कुमार तिवारी म्हणून, बिहार क्रिकेट असोसिएशनचे. ही इज ब्रिलियंट. त्यांनी मला एवढं सांगितलं, आनंदजी आप क्रिकेट का भला कीजिए, आप बाकी का कुछ मत देखिए. आणि सेक्रेटरी आहेत आमचे जे जियाउल म्हणून आहेत. सो दे आर क्लिअर. सो त्यांना दे वॉन्टेड समबडी टू गाईड देम. सो देर इज नो रॉकेट सायन्स. मी काय करतो की माझा क्रिकेटचा एक्सपिरियन्स, माझा सिलेक्टरचा एक्सपिरियन्स आणि माझा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स एकत्र येऊन मी माझे गोष्टी हळूहळू करायला लागलो. आणि रिझल्ट मी बघताय. आता फॉर एक्झाम्पल डेटा इज नाव बिंग युज्ड. देयर इज अ लॉट ऑफ सिस्टम प्रोसेसेस इन प्लेस. रिपोर्ट्स हळूहळू सिलेक्टरचे कोचेस यायला लागले, जे कधी आयुष्यात झालं नव्हतं त्यांच्याकडे. स्टेप बाय स्टेप गोष्टी होतील, हळूहळू वेळ लागेल, पण योग्य मार्गावर जर्नी सुरू झाली हे चांगलं आहे. ॲब्सोल्युटली. नाही, यू विल सी द रिझल्ट. सी, फॉर एनिथिंग गुड टू हॅपन देर नीड्स टू बी टाइम. अँड आय एम शुअर in the next year or two you will see the difference. I am not too worried about how many championships you win. I mean, how many cricketers are we able to produce? And like when I was a selector also, it didn't matter whether we won championships or not. Whether we are creating a bench strength for the future is actually a job of a selector. कारण तेच महत्त्वाचं. तुम्हाला फक्त परफॉर्मन्स करून टीम जर सिलेक्ट करायचं असेल तर मग आपले असोसिएशनचे काही लोक किंवा सॉफ्टवेअर तुम्ही टाका आणि तुम्हाला टीम सिलेक्ट करता. स्कोरशीट वरून तुम्हाला रिझल्ट. दॅट्स व्हॉट इट इज. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की ज्यांच्यासोबत तुम्ही मुंबईत क्रिकेट खेळणं सुरू केलं किंवा ज्यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले असतील, ज्यांच्या विरुद्ध क्रिकेट खेळला असतील, त्यांच्या संघाला ते कर्णधार असताना तुम्ही रणजी करंडक जिंकला होता मध्य प्रदेश विरुद्ध, चंदू सरांच्या विरुद्ध खेळताना. तो क्षण आणि तेव्हाची चंदू सरांसोबत झालेलं इंटरॅक्शन किंवा ती आठवण शेअर करा. सो मजा अशी आहे की आय मीन वॉट एव्हर क्रिकेट आय हॅव लिटल बिट ऑफ क्रिकेट आय हॅव प्लेड. आणि मी ज्यांना बघितलं,
क्रिकेट गुरु म्हणजे स्ट्रॅटेजी वाईज अशोक मंकडांचं नाव काका ऐकलं, खूप ऐकलंय. ऑफकोर्स मी त्यांच्या अंडर कधी कोचिंगला होतो, पण ऑफकोर्स इज टू सिनियर टू मी. बट टू क्रिकेटर्स whom I played with, whom I felt were exceptionally talented in terms of त्यांची जी एक तर लालचंद राजपूत आणि दुसरा चंद्रकांत पंडित. आणि चंदू ॲक्च्युली जेव्हा कॅप्टन होता MP चा, आणि मजा अशी आली की जिंकल्यावर मला आनंदाचे अश्रू आलेच, पण जेव्हा चंदूला भेटलो मला रडायला पण आलं. अँड वेन आय सॉ माय हिरो, आय मीन फॉर मी चंदू इज अ हिरो, because I feel that the kind of cricket knowledge, expertise, leadership qualities, it's phenomenal. But that's what it is. Cricket मध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन काय करता, समोरचा माणूस काय करतो, आणि ते मी चंदूला बघत होतो. आणि मी एकदा चंदूला विचारलं, म्हणजे चंदू डिक्लेअर का केला? जस्ट आय मीन आय वॉन्टेड टू लर्न फ्रॉम हिम. आणि प्रॉबेबली दोज स्पोर ऑफ द मोमेंट्स काही डिसिजन्स आपण घेतो आणि ते चेंजेस होतात, आणि वी वन द चॅम्पियनशिप. बट ऑफकोर्स चंदू इज समथिंग विच इज ब्रिलियंट. आय मीन अँड इन टर्म्स ऑफ क्रिकेट स्ट्रॅटेजी ही वॉज माय कॅप्टन. अँड प्रॉबेबली मी मुंबईला रणजी ट्रॉफी खेळल्याचं मी प्रॉबेबली श्रेय चंदूला देईन. कारण मी त्या वर्षी जेव्हा सिलेक्शन मॅच होते, पोलीस शिल्डच्या 3 आणि टाइम शिल्डच्या 3 मॅच, त्याच्यामध्ये टाइम शिल्डला मी 3 मॅच मध्ये कधी 15 का 16 विकेट्स काढले. आणि तेव्हा टाइम शिल्डचे प्लेयर्स म्हणजे अर्धे इंडिया प्लेयर्स, फॉर एक्झाम्पल टाटासच्या अगेन्स्ट जे आम्ही विकेट्स काढले. तर मला ऍक्च्युली विचार करायला गरजच लागली नाही. चंदू कॅप्टन असायचा, चंदू बॉल द्यायचा, फिल्डिंग लावायचा आणि सांगायचा आता हा टाक आणि आता बॉल तो टाक. सो मला एकच किस्सा आठवतोय, जेव्हा मला चंदू फर्स्ट टाइम मी 3री ओव्हर मला दिली टाइम शिल्डला, आणि तेव्हा SG बॉल पण नव्हता, आणि PJ वर मॅच होती. भरत कर्णिकने पहिली ओव्हर टाकली, दुसरी अँथनी डायसने टाकली, आणि 3rd ओव्हर मला बॉल दिला. आनंद बॉलिंगला आहे. आय वॉज अंडर 19 आणि टिपिकल स्टाईल, कॅप्टन पण होतो 16-19 ला. मी कॅप काढली, अंपायरला दिला, आणि चंदूला म्हटलं चंदू मला एक स्लिप, एक कव्हर्स आणि एक. चंदू बोला XYZ, कॅप्टन तू आहेस का मी आहेस? टिपिकल. पण आता बोला शॉर्ट टाक, आता बोला इकडे टाक, आता पण बघता बघता 5 विकेट काढले, आणि रेल्वेला मी 110 ऑल आउट केला. अरे वा. आणि हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रेन होता. संदीप पाटील सर, लालू, चंदू, अशोक मंकड सर, एक्सेप्शनल. तसं कॅप्टन्स आणि सिलेक्ट कोचेस रेअर टू सी इन टुडेज वर्ल्ड. खूप मजा आली ही तुमची जर्नी जाणून घेण्यात, की एक क्रिकेटचं स्वप्न बघितलेला एक लहान मुलगा या टप्प्यावर येऊन आता क्रिकेटला योगदान देतोय वेगवेगळ्या टप्प्यांवर. तर यामध्ये खूप काही शिकवून जातो, आणि आता तुम्ही क्रिकेट शिकवताही आहे सगळ्यांना. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे की आजच्या पिढीसाठी, की ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, नॅचरल टॅलेंट, जसं वैभव सूर्यवंशी असेल किंवा इतर खेळाडू, ते त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर एक स्टेप चढत जातात आणि मोठी मजल मारतात. पण लिमिटेड टॅलेंट असून, जसं तुम्ही स्वतः म्हटलं, लिमिटेड टॅलेंट होतं, पण मी खूप काही अचीव्ह करू शकलो क्रिकेटमुळे, कारण मी शिकत गेलो. तर आजच्या पिढीला काय एक संदेश देता येईल, की लिमिटेड टॅलेंट असताना त्याचा योग्य वापर करून घेण्यासाठी, कारण ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांनाच मिळतात असं नाही, मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायच्या योग्य वेळी, ते किती महत्वाचं आहे? सो एक गोष्ट मी जे शिकलो, आणि ते माझा फंडा आहे, वेदर इट्स माय क्रिकेट ऑर माय स्पोर्ट्स मार्केटिंग किंवा माझा रेस्टॉरंटचा बिझनेस. पहिली गोष्ट, तुम्ही तुमची बेस स्ट्रॉंग केलं पाहिजे, तो म्हणजे तुमचा बॅकअप. बॅकअप नीट असेल तर बऱ्याचशा गोष्टी, कारण एक तो सबकॉन्शियस माइंडमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. हे जर झाले नाही, माझ्याकडे हे आहे. सो टुडे आय एम डुईंग 2 थिंग्स. एक मी स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये आहे, आणि दुसरा माझा रेस्टॉरंटचा बिझनेस पण आहे. बरोबर. आणि जास्त 15 वर्ष आय एम रनिंग चेन ऑफ रेस्टॉरंट्स. सो फर्स्ट थिंग इज टू डू बॅकअप. आणि मला दुसरी गोष्ट सांगायची आहे, की आज लहानपणी जेव्हा मी घरी असायचो, मला कधी कधी वाटायचं अरे मी सर्वात कमी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाणार, कारण माझ्या घरी सगळे एज्युकेटेड लोक होते. पण टुडे वेन आय प्रॉबेबली स्पेंड टाइम विथ देम, आय कॅन से बॉस आय हॅव समथिंग विच यू डोंट हॅव, दॅट आय यूज टू बी अ लेक्चरर टू आय एम इंदर. तर मला एवढंच सांगायचं यंग क्रिकेटर्सना, की तुम्ही क्रिकेट खेळा, मेहनत करा, ॲस्पिरेशन्स ठेवा, IPL खेळा, टेस्ट क्रिकेट खेळा, जे काय तुम्हाला करायचं ते करा. बट बॅकएंडला तुम्ही तुमच्या क्रिकेट नंतर काय करणार आहात हे पहिलं विचार करा. आणि आज एवढे कोर्सेस आलेत, नाही स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, बरेचसे जॉब ऑपॉर्च्युनिटी. मीन इमॅजिन दी IPL इट्स अ $2 billion इंडस्ट्री, म्हणजे त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, TV प्रोडक्शन आहे, स्ट्रॅटेजिस्ट आहे, डिजिटल आहे. सो पहिला तो बॅकअप रेडी करा, आणि मग तुम्ही क्रिकेट खेळा.
सो यू नीड टू वर्क हार्ड, बट आय थिंक यू नीड टू वर्क स्मार्ट मोर दॅन वर्क हार्ड. खूप महत्वाचं आहे. आणि ती गोष्ट तुम्हाला जर ते बॅलन्स साधता आलं तर मला वाटतं मग अपयश तुमच्या जवळपास पण फिरकणार नाही. अपयश यायलाच पाहिजे, कारण आय थिंक सक्सेस इज द बिगेस्ट टीचर, फेल्युअर इज द बिगेस्ट टीचर. सो मला वाटतं की एस्पेशली द यंग जनरेशन शुड नॉट थिंक ऑफ failure or success if they focus on enjoy the process and currently what's on hand. And futureचं आपल्याला माहितीच नाही आयुष्यात काय होणार आहे. खरंय. खूप मला वाटतं या मुलाखतीतून आपल्या चॅम्पियनची आजची गोष्ट आहे त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि आजच्या पिढीने त्यातून जर धडा घेतला, खास करून जे काही करतात त्यातून शिका, ती गोष्ट एन्जॉय करा, तर मग मागे पाहण्याची मला वाटतं आवश्यकता भासणार नाही, कारण तुम्ही एक स्टेप पुढे जात. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. प्लेजर. थँक्स फॉर कॉलिंग मी, स्पेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सो मच. जर्नी शेअर केली त्याबद्दल थँक्यू सो मच. तर मला खात्री आहे मित्रांनो, गोष्ट चॅम्पियनचीचा आजचा हा भाग, आजची मुलाखत तुम्हाला तेवढीच आवडली असेल आणि यातूनही खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही आनंद घेण्यासारखा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या चॅम्पियनची जर्नी जाणून घेण्यासाठी. यानंतर आज इथेच थांबूया. नमस्कार.